जेव्हा मी पुण्यात असं थोडंसं रिसर्च केला तर त्यातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि प्रीमियम ही जिम आणि ट्रेनर हा एकमेव तू आहेस असं मला हो. एकंदरीत दिसलं. आणि कारण की तुझ्याकडचे जे क्लायंट्स आहेत ते सगळे टॉप नॉच आहेत आणि पुण्यातले टॉप 1% मध्ये येणारे सगळे. सो बरोबर. मी जो एक मध्ये कोर्स केला होता विच इज कॉल्ड ॲज ॲडव्हान्स पर्सनल ट्रेनर्स कोर्स फॉर स्पेशल पॉप्युलेशन. एखादी बाई बरोबर आहे, तिचा लेट्स से 6वा महिना चालू आहे, तिला व्यायाम चालू करायचा आहे, मग तिला मी काय व्यायाम देऊ की कॉम्प्लिकेटेड केसेस सुद्धा माझ्याकडे येतात. मास्टरबेशनमुळं जिमला इफेक्ट होतं. देर आर सर्टन मिनरल्स विच ऊज आउट फ्रॉम द बॉडी. ते तू रिप्लेनिश नाही केलेस परत तर मग तुला परफॉर्मन्समध्ये बाकीच्या ठिकाणी नक्कीच फरक पडेल. असं पाहिजे की अरे बाबा नाही, जर का मला माहिती आहे की माझ्या बॉडीमधनं हे सगळं होऊन चाललेलं आहे तर मला फूडमधनं किंवा माझ्या सप्लिमेंट्समधनं मला हे घ्यायला लागेल. सो त्यांनी ती रिक्वायरमेंट कम्प्लीट नाही केली तर त्या व्यायामाचा फायदा होणार नाही. बरं, मग ते म्हणतात की बॉडी बिल्डिंग एकदा चालू केली का तुम्हाला नो मास्टरबेशन झोनमध्ये जावं लागतं. एकदम बेसिक प्रश्न की वर्कआउट करायचे, डाएट ठेवायचे, आयुष्यात बेनिफिट्स काय होतात. एक तर लाईफ चांगली होती हे सगळं माहिती, पण ह्याच्या पलीकडं साल 2011 तेव्हा फिटनेस इंडस्ट्री जी होती ती काय अशी बूम लागत होती जशी आत्ता आहे तशी. स्टिरिओटायपिक माइंडसेट म्हणतात ना, तो अजूनही आहे की हा जिम ट्रेनर ना म्हणजे याला काय पाहिजे काय अक्कल नाही आहे, याला बाकीच्या गोष्टी काही येत नाहीत ना आयुष्यात, त्याच्यामुळे हा जिम ट्रेनर झाला. सो आता रिसेंटली एक कॉन्ट्रोवर्सी झाली त्याच्यामध्ये असं चिकन खाल्ल्यामुळं आपल्याला एकतर तो राग वगैरे वाढतो. आपल्यासाठी आपल्या बॉडीसाठी चिकन बनलेलंच नाही. नाही सी, मला ते वाटतं मनुष्य जात ही जी आहे ना तिचं ओमनिटेरियन जात म्हणजे काय की ते सगळे फूड ग्रुप्स खाऊ शकतात. माणूस हा कधीच प्युअर व्हिगन किंवा प्युअर व्हेज हा कधीच नव्हता. म्हणजे मला हा व्हिगनिझम किंवा व्हेजिटेरियनिझम हा कन्सेप्ट जो आला तो फार आत्ता नंतर आला. प्राण्यांना मारायचं नाही. हा हे म्हणजे बुद्धिझमचा हा वन ऑफ द कन्सेप्ट आहे. सीन वन, शॉर्ट वन, टेक वन, ऍक्शन. आता पहिल्यांदाच असं काहीतरी अनुभव घेत असशील तू, म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये पहिला पॉडकास्ट तुझा बरोबर आहे, पहिल्यांदाच. आणि त्यात क्लॅप वगैरे तर पहिल्यांदाच. असं म्हणजे पहिल्यांदाच कसं वाटते तुला? खूपच छान. स्टुडिओच्या व्हाईब्स खूपच छान आहेत आणि एकंदर आल्यावरती असा एक जो कम्फर्ट फॅक्टर जो वाटतोय तो फारच सुंदर आहे. क्या बात. आणि एस्पेशली आता हे मागे जसं ग्रीन ग्रीन लावलं ना, मला ग्रीनरी फार आवडते. इव्हन माझ्या बरोबर. जिममध्ये सुद्धा बऱ्यापैकी मी झाडे ठेवायचा प्रयत्न करतो. मागे पण इथे 2 मला दिसत आहेत, त्याच्यामुळे तो एक व्हाईब एक छान फ्लो मध्ये आहे. क्या बात. मला आवडला. सो हा पॉडकास्ट खरं तर जानेवारी मध्ये व्हायला पाहिजे होता. फिटनेसचं वगैरे जानेवारी मध्ये वेळ असतात. बरोबर पण आहे. आपला ऑड आहे त्याच्यामुळे ते होत आमचं जानेवारी पासून प्लॅनिंग सुरू झालं. आता फायनली आपण बसलोय खुर्ची. आपलं सगळंच ऑड आहे. हा सगळेच आवडेल. तर दादा मला तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तू पॉडकास्ट पाहिले त्याच्या आधी की मला माहित नाही, पण पहिला प्रश्न आहे ना मी फिक्स ठेवलेला आहे, म्हणजे मग लोक शेवटपर्यंत बघतात की नक्की काय विषय आहे बाबा. तर पहिला प्रश्न असा आहे दादा माझा की तू किती पैसे कमवतो दादा? अनफॉर्च्युनेटली मी सोशल मीडियावरती सांगू शकणार नाही की हा, मी किती पण पैसे कमवतो. असे कुठले तरी पण बॉल पार्क फिगर पण मी सांगू शकणार नाही, पण आय एम प्रिटी वेल ऑफ. हा, आणि म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं या तर वेल ऑफ इज अ व्हेरी वाईड टर्म. कारण का आत्ता फिटनेस इंडस्ट्री ज्या कलेने चाललेली आहे किंवा ज्या दिशेने चाललेली आहे, तर ऑनलाईन ट्रेनिंगपासून ते ऑफलाईन ट्रेनिंगपर्यंत आत्ता एंटरप्रेन्युअर्स आणि जिम कोचेस हे प्रचंड पैसे कमवत आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणतात ना की ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत टू डू दिस. आधी असं नव्हतं. म्हणजे बरोबर. आधी एखादा जिम ट्रेनर किंवा जिम कोच जर का बघितलास तर त्याची सॅलरी म्हणा किंवा त्याचं इन्कम म्हणा हे फार तर फार 4 किंवा डोक्यानं पाणी 5 फिगर इन्कम असायचं. पण बरोबर. तसं तर नाही आहे. आता एंटरप्रेन्युअर्स आर बिल्डिंग अप मॅसिव्ह कंपनीज. ऑनलाईन स्केलिंग पण खूप चांगलं होतंय आणि दे हॅव बिकम जायंट्स आणि देर इज नो स्टॉपिंग देम आणि आय एम ग्लॅड. तू म्हणजे ह्यात कुठं मला असं ते पाहिलं नाही मिळालं, पण ओव्हरऑल असा काय टर्नओव्हर होता तुझा मागच्या 2 वर्षापूर्वी वगैरे? बरोबर. लोक अंदाज लावू शकतात की तू तुला इथं बोलवायचं कारण एकतर म्हणजे फिटनेसचं तर आहेच की आपण ते गप्पा मारू, पण फिटनेसचं एक जे स्टार्टअपची जर्नी असते तर बरोबर. ती तू पहिल्यांदाच अशा वेगळ्या पद्धतीने नेली. ते आपण पुढे कव्हर करणारच आहे. पण त्याच्या बेस्टचा प्रश्न असा होता की जरा तू फिगर सांगितली ना अशी कुठेतरी, किंवा असं तू एक गाडी घेऊ शकतो किंवा ती असे आयफोन रोज महिन्याला घेऊ शकतो किंवा रोज घेऊ शकतो असं काहीतरी. नाही, हे बघ काय माहिती आहे का की प्रोफेशन आहे बेसिकली. बरोबर. तर प्रत्येक प्रोफेशन म्हणजे बी इट अ डॉक्टर, बी इट अ लॉयर, बी इट अन आर्किटेक्ट, ह्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स असतातच.
जसं तू आता सुरुवात केलीस की जानेवारी महिना हा पीक सीझन असतो फिटनेस इंडस्ट्रीचा. अनफॉर्च्युनेटली माझ्या जिममध्ये तसं नाहीये, कारण का माझं मॉडेल थोडंसं वेगळं आहे, त्याबद्दल आपण नंतर हा. मे बी चर्चा करूया. पण लोकांना वाटतं की अरे डिसेंबर आणि जानेवारी हे ह्या जिम क्षेत्रामध्ये किंवा ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे खूप फ्लरिशिंग असतात आणि ह्या टाइम फ्रेममध्ये हा माणूस खूप पैसे कमवेल. पण ॲक्च्युली मला तसं नाहीये. म्हणजे इफ आय टेल यू सम फिगर्स की सगळ्यात जास्त आम्ही टर्नओव्हर कधी केला, तर तो केला आम्ही मागच्या वर्षी गणपतीमध्ये, जेव्हा 10 दिवस सुट्टी होती. म्हणजे लिटरली लोक नाही यायचे जिमला, तरी पण आम्ही सगळ्यात जास्त टर्नओव्हर त्या महिन्यामध्ये केला. आणि यू वोंट बिलीव्ह, पण मागच्या वर्षी दर गणपतीमध्ये मी सुट्टीवरती असतो 10 दिवस. हा. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा मी सुट्टीवरती गेलो 10 दिवस, दॅट वॉज लाईक माय आयुष्यातली पहिली मोठी सुट्टी 10 दिवस माझ्या बायकोबरोबर. त्याच्या आधी मी एकही सुट्टी घेतली नाहीये. आणि का विचारलंस तर माझं जे प्रोफेशन जे आहे मला ते खूप आवडतं. मला ते हार्ड वर्क वाटत नाही, कारण का मला ते आवडतं. बरोबर. इट्स माय पॅशन. तर त्यामुळे हार्डवर्क मला ते नाही वाटत. त्याच्यामुळे मला कधी सुट्टी घ्यायची इच्छा होत नाही. बरोबर. पण आता लग्न झालंय, बायको आहे, त्याच्यामुळे 10 दिवस एकंदर जिमचा इन्फ्लक्स पण कमी होतो, मेंबर्स पण कमी येतात. कारण का गणपती असतात, शेवटचे 2-3 दिवस बऱ्यापैकी रस्ते पॅक असतात. त्यामुळे मी ठरवलं की अरे आपण जाऊया बाहेर कुठेतरी. आणि यू वोंट बिलीव्ह, पण माझ्या डोक्यामध्ये प्रचंड टेन्शन होतं, कारण का दॅट वॉज द फर्स्ट टाइम एव्हर की मी जिम सोडून कुठेतरी बाहेर चाललोय. हा. आणि आय वॉज लाईक की अरे बाबा काय होईल माझ्या जिमचं, धंदा चालेल नाही चालेल, माझी टीम व्यवस्थित काम करेल नाही करेल, असे काही काही इन्सिडेन्सेस होते. तर तेव्हा लिटरली मी माझा मोबाईल फोन ओपन करायचो आणि माझ्या जिमचे CCTV बघायचो की कोण काय करतंय. मी इतका तिथे एन्ग्रॉस होतो त्या कामामध्ये. आणि वॉट आय फेल्ड की 10 दिवस जर का मी नाही गेलो ना, तर प्रॉब्ली टर्नओव्हर अफेक्ट होईल आमचा. कारण का खूप साऱ्या लोकांना मला भेटायचं असतं बिफोर एनरोलिंग. त्यांना काहीतरी इश्यू असतात, मेडिकल इश्यू असतात, काही बरोबर. डिसऑर्डर असते. सो जस्ट टू डिस्कस दॅट पहिले आणि मग ते जॉईन करतात, असंही खूप वेळेला असतं. पण त्या अख्ख्या टाइम फ्रेममध्ये मी एकही कॉल नाही घेतला कोणाचा. हा. मी काहीही काम ॲसेस नाही केलं. फक्त ती लिजर ट्रिप होती. ॲट द एंड ऑफ द मंथ जेव्हा मी माझ्या मॅनेजरला फोन केला आणि म्हटलं की अरे बाबा मंथ एंड आहे, काय आकडे सांग किती आहेत. जे मी आकडे ऐकले दॅट बॅफल्ड मी. की कसं काय शक्य, इम्पॉसिबल. स्क्रुटिनी करा, आणा कागदपत्र सगळी, बँक बॅलन्स हे सगळं बघा, हे बघा ते बघा, कॅश काय व्हाईटमध्ये पैसे, व्हॉट एव्हर इट इज. अँड गॉट टॅलेड की सगळ्यात जास्त टर्नओव्हर आपण हिट केलाय त्या महिन्यामध्ये, मी नसताना. कसं काय शक्य आहे. हा. सो तेच मी तुला सांगतोय की टर्नओव्हर फिगर जे आहे किती होता तो? समवेअर अराउंड क्लोज टू अराउंड, इफ आय रिमेंबर करेक्टली, तो 1 महिना. 2 वर्षापूर्वी. हो. म्हणजे सगळ्यांना जे आता असं वाटतंय की जिम मध्ये हा फक्त जिमचा टर्नओव्हर, माझा नाही बाय द वे. त्याच्यामुळेच तू खरं तर इथे, म्हणजे मला तुला गप्पा मारायच्यात. एकतर काय असतात की जिम म्हणलं की फिटनेस ट्रेनर्स त्यांचे सोशल मीडियाचे फॉलोईंग वगैरे आता भयानक वाढलेत. बरोबर. त्याच्यामुळे ते खूप जास्त पैसे कमवतात. एक तो हे झालेलं आहे. पर्सनल ट्रेनर थोडेफार प्रत्येक जण कमवतो. पण जेव्हा मी पुण्यात असं थोडंसं रिसर्च केला, तर त्यातलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि प्रीमियम ही जिम आणि ट्रेनर हा एकमेव तू आहेस असं मला हो. एकंदरीत दिसलं. आणि कारण की तुझ्याकडचे जे क्लायंट्स आहेत ते सगळे टॉप नॉच आहेत आणि पुण्यातले टॉप 1% मध्ये येणारे सगळे जे बिझनेसमॅन असतील, डॉक्टर्स असतील, ते सगळे तुझ्याकडे. हे कसं अचीव्ह केलं तू, म्हणजे आणि तुझी जर्नी कुठून सुरू झाली? म्हणजे एकतर तुझं जिमचं जे मॉडेल आहे पहिल्यांदा ते सांग की पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओ हे काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली? सो तू एका कुठल्याही जिममध्ये गेलास ना, हा. तू कुठल्याही एका मोठ्या जिमचं नाव घे, त्या जिममध्ये तू मेंबरशिप घेतोस, ठीक आहे. मेंबरशिप घेतल्यानंतर यू आर ऑन युअर ओन. तुला काय करायचं माहित नाही. बरोबर. फ्लोअरवरती 3-4 ट्रेनर असतात जे तुला गाईड करतात, असेस करतात. ठीक बरोबर. आहे. तुला एखादा सेट करायचं आहे ते तुला सांगतात की असं कर तसं कर. बरोबर. ठीक आहे. सो हे झाले जनरल ट्रेनर ऑन द जिम फ्लोअर. बरोबर. ठीक आहे. असे काही ट्रेनर्स असतात की ते तुला वैयक्तिक मदत करतील जर का तू त्यांना एक ठराविक अमाऊंट दिलीस तर पर मंथ. बरं. म्हणजे काय की तुझी उंची काय, तुझं वजन काय, तुझे गोल्स काय आहेत, तुला काय मेडिकल हिस्ट्री आहे का, तुला मेडिकल हिस्ट्री असेल, कुठली औषधं चालू आहेत, मग ती चालू असतील तर मग तुझी लाईफस्टाईल कशी आहे, तू सिगरेट ओढतोस का, दारू पितोस का, हे सगळं असेसमेंट, ही सगळी असेसमेंट करून मग तुला एखादा न्यूट्रिशन प्लॅन प्लस वर्कआउट प्लॅन हा दिला जातो.
प्लस तो व्यक्ती, तो ट्रेनर, तो कोच तुझा वर्कआउट घेतो पण. वर्कआउट घेतो म्हणजे काय करतो, की पहिल्यांदा काय करायचं, गेल्या गेल्या वॉर्मअप म्हणजे काय असतो, वॉर्मअपमध्ये किती ड्रिल्स असतात, किती एक्सरसाइज तुला करायची गरज आहे. आत्ता तू बिगिनर स्टेजला आहेस, तर बिगिनर स्टेजला तुला काय काय व्यायाम मी दिले पाहिजेत. मग बिगिनर टू इंटरमिजिएट, इंटरमिजिएट टू ॲडव्हान्स, ॲडव्हान्स टू सुपर ॲडव्हान्स, ही जी जर्नी अख्खी असते ती सगळी तो कोच बघतो. ह्याच्यामुळे काय होतं, की ह्याच्यामुळे यू ॲज अ क्लायंट तू लवकर शिकतोस, पण तू लवकर काय काय गोष्टी खूप छान इम्बाईब करतोस. आणि त्याच्यानंतर रिझल्ट्स जे असतात ते पण तुला बऱ्यापैकी चांगले येतात, फास्ट येतात. बेसिकली ही इंडस्ट्री जी आहे ना, ती फक्त अँड फक्त सर्व्हिस इंडस्ट्री नाही आहे, ही कोचिंग इंडस्ट्री पण आहे. सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. इट्स नॉट जस्ट सर्व्हिस इंडस्ट्री, की तू जिमला गेल्यास आणि तू काहीतरी एक सर्व्हिस घेतलेली आहे ऑफ अ पर्सनल ट्रेनर, तसं नाही आहे. पण तो ट्रेनर हा तुझा एक शिक्षक पण आहे, तुझा कोच पण आहे. बरोबर. त्याच्याकडनं खूप तू सगळ्या गोष्टी शिकशील, आणि जेव्हा तू शिकशील तेव्हा तुझी ताकद किती वाढेल, तुझी बॉडी कशी चेंज होईल, हे फारच फॅसिनेटिंग आहे. पण मग हे करत असताना असे करणारे भरपूर पर्सनल ट्रेनर्स पण आहेत ना, जे तू म्हणलंय ते असे घेणारे भरपूर कोचेस ऑलरेडी आहेत. बरोबर. तूच का आणि तुझ्याकडेच का सगळे येतात आणि तूच का हेवी चार्ज करतो, म्हणजे असं काय आहे तुझ्याकडे? सो मी हेवी चार्ज करतो पेक्षा काय आहे ना, की मला ती व्हॅल्यू वाटते माझी. आणि मी हे सांगतो लोकांना किंवा ट्रेनर्सना, की तुम्ही तुमची व्हॅल्यू ही डिसाईड करा काय ते. बरोबर. एक्झाम्पल काय आहे, की मी अजूनही मी माझ्या क्लायंट्सला सांगतो, की मी जितकं जास्त शिकीन तितके मी तुमचे पैसे वाढवेन. आणि विच इज व्हॅलिड. कारण का कसं होतं, की आता 2011 साली मी पहिला कोर्स केला फिटनेसचा. ओके. 12 साली दुसरा केला, 13 साली अजून एक केला, 14 साली अजून एक केला, 15 साली रिन्यू पण केले सर्टिफिकेट्स, 17 साली अजून 2 सर्टिफिकेट्स केले. आत्ता ह्या स्थिती म्हणजे टिल धिस डेट मी अजून एक कोर्स करतोय जिम मॅनेजमेंटचा. सो माझं शिक्षण जे आहे ना, ते कायम ऑनगोईंगच आहे. यू आर अ स्टुडंट फॉर लाईफ. कुठलंही क्षेत्र असू दे तुझं. तुझं हे पॉडकास्टचं जरी आता क्षेत्र आहे, तरी पण उद्या किंवा परवा तू एखाद्या अशा व्यक्तीला भेटशील, तो तुला 4 गोष्टी खूप चांगल्या सांगून जाईल. त्याच्याकडून तू खूप चांगलं शिकशील. बरोबर. सो हेच जर का तू मनात ठेवलंस आणि ह्याच ॲटिट्यूडने तू पुढे गेलास, तर नथिंग लाईक इट. पण मग तुला जर पहिले एवढे 3 कोर्स केले तर मग त्यात सगळं समजून गेलं पाहिजे, तर मग अजून काय शिकायला असतं? प्रत्येक क्लायंट तुला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. प्रत्येक क्लायंट, ट्रस्ट मी. आज लेट्स से मी तुला कोच करतोय, उद्या तुझ्या एखाद्या टीम मेंबरला कोच करत असेल. दोघांची बॉडी टाईप वेगळी असेल, दोघांचे बायोमेकॅनिक्स वेगळे असतील, दोघांचा रिस्पॉन्स वेगळा असेल. एक व्हेज खातोय, एक नॉनव्हेज खातोय, त्यांचे डाएट्स वेगळे असतील. तुमचे एक तुला फॅट लॉस पाहिजे, त्याला मसल गेन पाहिजे. सो हे इतकं व्हेरिड पॉप्युलेशन आपल्याकडे येतं. तर त्याच्यामुळे काय होतं, की त्याच्यामुळे ट्रबल शूटिंग हा जो एक प्रकार जो असतो ना, तो आपल्याला शिकायला मिळतो यामध्ये. बरोबर. म्हणजे एखादा प्रॉब्लेम एरिया आला, त्या प्रॉब्लेमला टॅकल कसं करायचं, तर ते करायला अनुभव आणि एज्युकेशन या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सो बरोबर. मी जो एक मध्ये कोर्स केला होता, विच इज कॉल्ड ॲज ॲडव्हान्स पर्सनल ट्रेनर्स कोर्स फॉर स्पेशल पॉप्युलेशन. म्हणजे काय, एखादी बाई गरोदर आहे, तिचा लेट्स से 6वा महिना चालू आहे, तिला व्यायाम चालू करायचा आहे, मग तिला मी काय व्यायाम देऊ? हे इतके कॉम्प्लिकेटेड केसेस सुद्धा माझ्याकडे येतात. आणि ट्रस्ट मी ऑन दिस, पण ज्या व्यक्तींना मेडिकल कंडिशन काही असते किंवा एखादी ऑर्थोपेडिक कंडिशन असते, तर त्या लोकांना एखादा चांगला कोचच हवा असतो. कारण का जी ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग कंडिशन आहे, ती त्यांना अजून जास्त वर्सन नाही करायची. बरोबर. ती त्यांना उलट हे म्हणजे त्यांना परत नॉर्मलला यायचं आहे. बरोबर. सो त्यामुळे दे सीक फॉर अ बेटर कोच. आणि वन्स दे सी माय क्रेडेन्शियल्स, मग ते म्हणतात की अरे बाबा नाही, मी तुझ्याकडेच येतो. बरोबर. पण हे तर तू इव्हेंच्युअली टाइमनी ग्रो केलं आणि हे बरोबर. सगळं तू कोर्सेस झाले, मग तू त्या स्टेजला गेला जवळपास 10 वर्षानंतर. सुरुवात कशी झाली याची? आणि तुला हेच करायचं होतं लाईफमध्ये का काहीतरी वेगळे स्वप्न होते? आणि तुझ्याकडे ऑलरेडी पैसे विषय होते का? का तू हे BMW मधून तू आलायस, आता तुझ्याकडे सुपर बाईक्स आहे, हे तू ह्या बिझनेस मधूनच नंतर अचीव्ह केलंस? हो, सो ह्याच बिझनेसमध्ये मी अचीव्ह केलं. मी जर्नी चालू केली 2011 साली. हा. आणि ट्रस्ट मी ऑन दिस, पण मला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायची अशी अजिबात काही इच्छा नव्हती. काय सांगतोस? काहीच नाही, काही संबंधच नव्हता. बर. मी जेव्हा जिमची सुरुवात केली, तेव्हा मी अत्यंत बारीक होतो, एकदम काळी, लिटरली. म्हणजे इमॅजिन 6 फूट 2 इंचाचा एक व्यक्ती ॲट द बॉडी वेट ऑफ 49 किलोज, 49 किलो. काय सांगतो? आता मी मे बी तुला नंतर फोटोज फोटो, दाखवेन. हा पण इथं फोटो प्ले करूया. दाखवेन, नक्कीच दाखवेन. तेव्हा मी होतो 11वी मध्ये आणि दॅट वॉज माय फ्रेम. सो यू इमॅजिन ॲट दॅट. तर
काय व्हायचं की कॉलेजला होतो मी तेव्हा एक थोडीफार इनसिक्युरिटी होतीच की बाबा नाही माझे म्हणतात ना की कलिग्स म्हणा किंवा माझे फ्रेंड्स म्हणा ते थोडेफार हट्टेकट्टे आहेत बरोबर किंवा अरे आपल्याला कोणी भावच देत नाहीये तर बरोबर. एज असतं एक 16 बरोबर. 17 18 19 बरोबर आहे 100%. मग मी जिम जॉईन केलं हा. सो जिम जॉईन केल्यानंतर पण काय व्हायचं की मी माझीच अक्कल चालवायचो गेलो तिकडे कोचचं काय ऐकायचं नाही बायसेप मार ट्रायसेप मार ॲब्स मार तेवढंच हे गेले मी 2 किंवा 3 वर्ष केलं कोच आणि मी लिटरली वेड्यासारखं माझा तो वेळ वाया घालवला कम्प्लिटली वाया घालवला आणि आय स्टील रिग्रेट की मी का वाया घालवला सो 2 किंवा 3 वर्षांनंतर मला असं वाटलं की अरे बाबा नाही आता थोडंफार सिरियस होऊ आपण ह्या बाबतीत मी एक वर्कशॉपमध्ये अटेंड केलं 2009 साली इफ आय एम नॉट रॉंग द वर्कशॉप वॉज अबाउट न्यूट्रिशन आहार सो एक फिटनेस तज्ज्ञ होते जे माझे गुरु आहेत तर त्यांनी ते वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉपमध्ये इट वॉज अन आय ओपनिंग वर्कशॉप मला खूप साऱ्या गोष्टी कळल्या बेसिक गोष्टी कळल्या आणि बेसिक चुका मी काय करतोय ते मला कळलं सो मी काय ठरवलं की अरे बाबा नाही आता बस झालं मी 3 ते 4 वर्ष फक्त व्यायाम करतोय मी आहाराकडे काही लक्ष देत नाहीये बरोबर सो आता मी एका डायटिशियनची किंवा न्यूट्रिशनची पेड अपॉइंटमेंट घेतो व्यवस्थित त्यांच्याकडे डाएट प्लॅन आखून घेतो आणि तो मी फॉलो करतो बरं हे होतं 2009 साली हम्म. ते मी केलं सगळं करून माझं वजन जे काय 49 किलोज होतं ते बंपअप झालं 49 टू 59 59 टू 69 हे मला रिझल्ट यायला लागले ओव्हर द कोर्स ऑफ 18 मंथ्स 20 मंथ्स जे काय असेल ते व्यवस्थित सगळं पद्धतशीर जेव्हा रिझल्ट यायला लागले तेव्हा आय वॉज फॅसिनेटेड की बाबा हा छान रिझल्ट मिळतात मग हे काम कसं करतं ह्याच्या मागची बायोकेमिस्ट्री काय आहे ह्याच्या मागचं सायन्स काय आहे हे मला जाणून घ्यायची फार इच्छा आली बरं आणि त्याच्यामुळे मी कोर्सेस केले ऍक्च्युली की अरे मला अजून शिकायचं आहे ह्या गोष्टी मग ठीक आहे मला न्यूट्रिशनच्या 4 गोष्टी कळाल्या पण वर्कआउटच्या बाबतीत काय कारण का वर्कआउटच्या बाबतीत अजून मी मलाच करायचो काहीतरी बायसेप मार ट्रायसेप मार काहीतरी फालतूपणा मग मी जेव्हा हे सगळे फिटनेसचे कोर्सेस केले जे आम्हाला शिकवायचे एक्सरसाइज फिजिओलॉजी बायोमेकॅनिक्स सो ह्याच्यामधनं मला कळलं की परत वर्कआउटच्या मध्ये पण मी केवढ्या चुका करतोय माझा फॉर्म चुकतोय माझं शेड्युलिंग चुकतंय किती सेट मारायचे किती रेप्स मारायचे हे सगळं चुकतंय उगाच अननेसेसरी काय काय मी मुवमेंट्स करत बसतोय ज्याची काही गरज नाही शरीराला बरोबर हे मी सगळं कॅन्सल आउट केलं काय काय गोष्टी मी ऍड ऑन केल्या आणि मग नंतर मला अजून फरक जाणवला मग मी म्हटलं की अरे बाबा हा जर का आता हे सगळं होतंय ही सगळी जी काय पाथ जो मला चाललाय आता हा सगळं व्यवस्थित चाललाय मी कोर्सेस केले पण कोर्सेस करून पण मला लोकांना मदत करायची होती मग मी आई वडिलांना म्हणलं की मी एखादं जिम जॉईन करतो ऍज अ कोच Trainer. किंवा ॲज अ ट्रेनर आणि तुझं शिक्षण काय चालू होतं तेव्हा तो बीकॉम अच्छा बीकॉम करायचं सो बीकॉम नंतर मी हे सगळे कोर्सेस केले हां. आउट ऑफ पॅशन आउट ऑफ क्युरिओसिटी असं अजिबात नव्हतं की मला इंडस्ट्रीमध्ये एंटर व्हायचंय मग घरच्यांची रिएक्शन काय सांगतो. होती पर्सनल ट्रेनर म्हटलं सांगतो ना सो पर्सनल नाहीच ना फक्त ट्रेनरच हा ट्रेनरच सो साल 2011 हां. तेव्हा फिटनेस इंडस्ट्री जी होती ती काय अशी बूम लागत होती जशी आत्ता आहे तशी जिम ट्रेनर्स जेव्हा त्यावेळेस जेव्हा होते तर एक स्टिरिओटायपिक माइंडसेट म्हणतात ना तो अजूनही आहे की पैलवानाचा मेंदू गुडघ्यात की हा जिम ट्रेनर म्हणजे ह्याला काय भाषे काय अक्कल नाहीये ह्याला बाकीच्या गोष्टी काही येत नाहीत ना आयुष्यात त्याच्यामुळे हा जिम ट्रेनर झाला बरोबर हा म्हणजे इज्जत त्यांना तेवढी नाहीच कधी आहे. दिलीच जात नाही नाहीच किंवा आहे. पाहतच जात नाही तसं. नाहीच सो आणि काय ना की माझे फर्स्ट कझिन्स म्हणा किंवा सेकंड कझिन्स म्हणा हे सगळे हुशार IT मध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे हे असेच आहे सगळे त्याच्यामुळे माझ्या आई वडिलांना ती फार लोड ना आईला आपला पोरगा ट्रेनर बनतोय आणि हे बघ हे सगळे काळजी कशी आहेत सो त्यावेळेस मी त्यांना प्रॉमिस केलं की बघा मी फक्त अनुभव करतोय मी M.Com करणार मी त्याच इयर एंडला M.Com ची एक्झाम देईन आणि माझं मास्टर्स मी कम्प्लीट करेन M.Com पण मी MBA पण करेन असंही सांगितलं दोन्ही डबल मास्टर्स आणि ह्या अटीने मी जिम जॉईन केलं ॲज अ ट्रेनर पगार होता 3,500 रुपये महिना पगार कदा करतच नव्हतो पहिली गोष्ट मला अनुभव पाहिजे होता फक्त बरोबर पण तो 3,500चा अजून एक पुढे एक शून्य पण लागला इन द कमिंग 4 months ओनली बरं आई बाबा म्हणले की हा चांगला करतोय काहीतरी म्हणजे जातोय जिमला 3,500 35 4 महिन्यामध्ये इट्स नॉट अ बॅड अमाऊंट हे कसं झालं म्हणजे जिमनीच द्यायला चालू केलं का तू तेव्हा लोकांना नाही approach सो केलं? कसं होतंय बघ मी तिथे ऑन फ्लोअर ट्रेनर होतो हां. जेव्हा मला लोकांनी बघितलं तिकडे हां.
की अरे हा अशा पद्धतीने शिकवतोय, ह्याची शिकवायची पद्धत ही अशी अशी आहे, हा पॅशनेटली काम करतोय, हा सुट्ट्या घेत नाही, मी काही सुट्ट्याच घेतल्या नाही आतापर्यंत, हा सुट्ट्या घेत नाहीये, हा काम करतोय व्यवस्थित, हा सकाळी 6ला म्हणजे 6ला पोहोचतो जिमला. सो हे जे मला लोकांना दिसतं, तर तेव्हा दे ओनली अप्रोच मी, बाबा नाही मला आता तुझी ट्रेनिंग लावायची आहे, तुझे काय फीज आहेत. सो हे असं माझं क्लायंट वाढत गेलं. तेव्हा पर्सनल ट्रेनिंगची काय फी होती तेव्हा तू घ्यायचं तेव्हा? माझ्या मते 3,200 रुपये 12 सेशन्स करता. म्हणजे महिन्याचे फक्त 3,200 रुपये घ्यायचं? नाही, 3,200 रुपये हे जिम घ्यायचं. हा, तुझे सेपरेट? मला त्यात 40% मिळायचे हा पर क्लायंट. हा, म्हणजे एक तुला कॅल्क्युलेशन तेव्हाच लक्षात आलं का की आपण जे क्लायंट कडून मला घेतोय मला काहीच नाही मिळायचे. म्हणजे ट्रेनर्सना, जिम ट्रेनर्सना तसं बघायला गेलं तर जेव्हा एखादं जिम त्यांना क्लायंट येतं किंवा त्या जर का जिम मध्ये तुम्ही ऍज अन एम्प्लॉई असाल तर जिम एक कमीत कमी 50 ते 60% शेअर हे खातच. आणि राईटफुली सो. मी काय असं म्हणत नाही की त्यांची चूक आहे, कारण का त्यांनी एवढा मोठा सेटअप केलाय, त्यांनी एवढं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप केलंय, त्याच्यामुळे मेंबर्स येत आहेत आणि त्याच्यामुळे यू ॲज अ कोच इज गेटिंग एक्सपोज. बरोबर. तुम्हाला तुमचे स्किल सेट्स हे दाखवता येत आहेत तिकडे का, कारण का त्या एका व्यक्तीने हे एवढं मोठं जिम बांधलं. बरोबर. सो आय एम नॉट डिनाईंग दॅट, म्हणजे मी कंप्लेंट करत नाही त्या बाबतीत, पण हा रेशो शक्यतो सगळीकडे असतो. सो त्यातले जर मी एखाद्या कुणा पर्सनल ट्रेनिंग जॉईन केलं जिम मध्ये जाऊन, बरोबर. तर त्यातले 60% जिमला भेटणार आणि Correct. 40% त्या ट्रेनरला भेटणार. करेक्ट. बापरे. आणि मग हे तुला कधी कळालं की आता आपण स्वतःची जिम आता चालू करूयात? सो हे खूप मला नंतर कळलं. नंतर कळल्यापेक्षा हा नंतर मी ऍक्च्युली उडी मारली. कारण का एका पॉईंट नंतर माझा क्लायंट एवढा वाढला की मला असं वाटलं की अरे मी जिमला जे कमिशन देतोय अगेन्स्ट माय क्लायंट, ती अमाऊंट खूप मोठी आहे. किती होती? ती जवळजवळ एक 60,000 रुपये होते. तू 60,000 तेव्हा फक्त जिमलाच द्यायचं? हो, जिमला द्यायचो. सो मी विचार केला की अरे मी जर का 60,000 रुपये हे मी जिमला देतोय, तर हे मी देतो माझ्या रनिंग कॉस्टला. मी माझं भाडं भरतो त्या जागेचं, मी इलेक्ट्रिकल एक्सपेन्सेस भरतो, मी बाकीचे एक्सपेन्सेस भरतो. बरोबर. मग स्वतःच चालू करू. स्वतःचं किती चालू केलं. दिवसानंतर कळालं? मला खूप नंतर कळालं. नंतर कळल्यापेक्षा मी नंतर ती खूप उडी मारली. म्हणजे म्हणतात ना की मी पहिले सेटल झालो व्यवस्थित, माझा क्लायंटेल बिल्डअप केला आणि मग मी ही उडी मारली. आत्ता काय होतंय ना की आत्ता लोक खूप घाई करतात. बरोबर. अरे ह्यांनी स्टुडिओ टाकला ना, आपण पण लगेच टाकूया. अरे पण अनुभव हार्डली 2 वर्षाचा आहे तुम्हाला. बरोबर. सो माझा तेव्हा पण क्लायंट आहे जवळजवळ 25च्या खाली कधी आलाच नाहीये. सो तो क्लायंटेल मी टिकूनच नवीन माझं स्वतःचं जिम, माझं स्वतःचं व्हेंचर मी चालू केलं आणि सगळे माझे क्लायंट तेव्हा तिथे आले. सो जिम टाकण्याचा किंवा स्टुडिओ टाकण्याचा माझा जो एक कन्सेप्ट जो होता तो ऑनेस्टली फार सेल्फिश होता आणि हे मी ऍडमिट करतो. सो मी असा विचार केला की 1,000 स्क्वेअर फूटची जागा आपण रेंट करू, आपल्या पैशाने एक काहीतरी मशीन टाकू आणि माझ्या क्लायंटचा मी ट्रेन करतो माझ्या पीस ऑफ माइंडने. मला कुठल्याही जिमचे रूल्स, मला कुठल्याही तुम्ही असंच हाच युनिफॉर्म घाला, हेच करा, तेच करा, हे काहीच नको. मलाही शिकवताना फार मजा येईल, त्यांनाही शिकायला मजा येईल. हा असा एक कन्सेप्ट माझा होता डोक्यामध्ये. बर. पण मग माझे क्लायंट्स माझ्याकडे आलेच, पण मग बाकीच्या वेळेस काय, मग काही ट्रेनर्स मला जॉईन झाले. मला खूप साऱ्या ट्रेनर्सनी मदत पण केली टू सेटअप द स्टुडिओ. मग ते म्हणे की सर मग मी माझे क्लायंट्स पाहू का? ऑफकोर्स हा इकडे, मग तुम्हाला इकडे कमिशन दे अगेन्स्ट दॅट क्लायंट, जसं जिम मला चार्ज करायचे तसं. सो तसं मी मॉडेल बिल्डअप केलं आणि मग बिल्डअप कर मग एक नाही तर असे अनेक ट्रेनर्स जॉईन झाले मला आणि आता माझ्याकडे जवळजवळ 18 ट्रेनर्स आहेत. सो हे करायला, हे तू जेव्हा कन्सेप्ट चालू केली तेव्हा ही इंडियामध्येच नवीन होती, जेव्हा पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओ ऑनेस्टली असं मला वाटतंय. आणि मी हे म्हणजे 101% कॉन्फिडंटली हे बोलू नाही शकत आता की ही माझा पीटी स्टुडिओ हा पहिला आहे भारतामध्ये. पण मी खूप सारे स्टुडिओज स्टडी करायचा प्रयत्न केला, पण ते प्युअर पीटी स्टुडिओ हे नव्हते किंवा एक्सक्लुझिव्ह पीटी स्टुडिओ नव्हते. म्हणजे काय एक्सक्लुझिव्ह पीटी स्टुडिओ म्हणजे काय सांगतो. तू कधी पण जा माझ्या स्टुडिओमध्ये, तुला कोणी, कुठलाही व्यक्ती, कुठलाही मेंबर एकटाच व्यायाम करतोय हे दिसणार नाही. बरोबर. म्हणजे जिम सारखं नाहीये की जायचं आणि आपल्या पद्धतीने. काय काय स्टुडिओ काय करतात की ठीक आहे सकाळी 6 ते 9 हा पीक आवर असतो, सकाळी 6 ते सकाळी 9 माझे ट्रेनर्स तिथे असतील, पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा जो ऑफ पीक आवर आहे तेव्हा कोणी पण या, आपापला व्यायाम करा, मला कमी पैसे द्या पण या. बरोबर. असंही चालतं खूप ठिकाणी. पण तेव्हा म्हणतात की आमचा पीटी स्टुडिओ आहे, असं नाहीये. सो माझा एक्सक्लुझिव्ह पीटी स्टुडिओ म्हणजे काय की मी कोणालाही एकटं व्यायाम करून देत नाही, त्याचा कोर्स त्याच्या मागे काय उभा असतो.
टू गाईड हिम, टू सपोर्ट हिम, टू मोटिवेट हिम. सो मग असं एक्सक्लुझिव्ह पीटी स्टुडिओ सुरू झाला. मग आत्ता जे सुरू होतं ते की आता ज्यांना करिअर करायचं याच्यामध्ये, एक तर ते सगळे कुठेतरी कोर्स करतात एखादा दुसरा आणि जिमला जॉईन करतात आणि त्यातूनच मग थोडेफार क्लायंट्स भेटतात. मग बरोबर. काहीतरी फी ठरलेली असती 6,000, 8,000, 10,000. बरोबर. खूपच कोणी चांगला असेल तर 20,000, 25,000. करेक्ट. पण मग तिथून त्यांना पुढे जायचं असेल तर वेळ सापडत नाही. मी 2-3 जणांसोबत बोललो या पॉडकास्ट आधी, तर ते म्हणले की मग मी आता पुढचा प्लॅन काय, म्हणलं तू आता हे सगळं करतोय, तू एका जिम मध्ये ट्रेनिंगचं पार्ट करतोय म्हणजे पीटीचं करतोय, पण पुढं काय? तो म्हटलं हे चालू ठेवायचं ऑनलाईन. आता मी चालू करणार आहे ऑनलाईन पण पीटी करतोय आणि बघू भविष्यात मी जिम चालू करेल किंवा मी पीटी. पण हे असंच वर्कआउट होणार आहे का ह्याला राईट मेथड काहीतरी आहे? हे बघ, असं काही नाहीये. मी तुला काय म्हणलं की ट्रेनर किंवा कोच हे एक प्रोफेशन आहे. बरोबर. एक एक तुला फॅक्ट सांगतो, फॅक्ट. द बेस्ट डॉक्टर्स इन द वर्ल्ड डू नॉट ओन हॉस्पिटल्स. म्हणजे काय की जर का मी एखादा एक बेस्ट कोच असेल, बेस्ट ट्रेनर असेल, तर त्या जिम ओन करायचं असं काही नाहीये. सो ओनरशिप ऑफ अ व्हेंचर हे कम्प्लिटली वेगळं आहे. हा वेगळा बॉलगेम आहे. एंटरप्रेन्योरशिप हा कम्प्लिटली वेगळंच क्षेत्र आहे. त्याचा आणि ट्रेनिंगचा काही संबंध नाहीये. सो एखादा चांगला, आणि असे खूप सारे कोचेस मला माहिती आहे की ज्यांचं स्वतःचं जिम नाहीये, पण ते माझ्या जिमला अफिलिएटेड आहेत, ते अजून 1-2 जिम्सला अफिलिएटेड आहेत, ते तिथे काम करतात चांगलं, त्यांचा क्लायंटेल खूप चांगला आहे, त्यांना खूप सारे पैसेही मिळत आहेत, अँड दॅट्स फाईन. ट्रेनरचं काय असतं की ट्रेनरला बेसिकली मला असं वाटतं पर्सनली की फार इन्सिक्युरिटी असते की मी ट्रेनर आहे, मग त्या काहीतरी पुढे उडी मारायची असते. मग जर का मी जिम ओनर झालो, स्टेटस सिम्बॉल वाढला, स्टेटस गेम, किंवा मग मला बॉडी बिल्डर व्हायचंय किंवा मेन्स फिजिकमध्ये जायचंय, हे बेसिकली नथिंग बट स्टेटस गेम्स आहेत. बरोबर. म्हणजे व्हाय कांट यू बिकम अ गुड कोच? तुम्ही चांगले शिक्षक का होऊ शकत नाही? तुम्ही चांगले ट्रेनर का होऊ शकत नाही? नक्कीच होऊ शकता. म्हणजे तू एक साधा विचार कर की आता हे फक्त भारतामध्ये, पण भारतामध्ये सुद्धा तू असे काही काही ट्रेनर्स किंवा कोचेस घेतले की लेट्स से एखादा कबड्डीचा कोच असेल, IPL, किंवा तू टेनिसचा कोच घे, ते प्रचंड पैसे कमवतात. पण का कमवतात? कारण का त्यांचं ते एक्सपर्टीज आहे. सो तुम्ही पण त्या एक्सपर्टीज पुढे न्या तुमच्या. पण पुढे न्यायचं म्हणजे काय करायचं? शिका, आणि जास्तीत जास्त शिका, अजून कोर्सेस करा. जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्हाला क्लायंटलाही, तुम्हाला स्वतःला तर बेनिफिट होईलच, पण तुमच्या क्लायंट्सलाही बेनिफिट होईल ना. बरोबर. उद्या जर का एखादा व्यक्ती माझ्या जिममध्ये आला आणि तो मला म्हणला की सर मला माझा ACL टेअर झालाय, तर तुम्ही मला वर्कआउट देऊ शकाल का चांगला, किंवा कोणी तुमच्याकडे ट्रेनर आहे का वर्कआउट घ्यायला ACL इंजुरीज करता. आता माझ्या ट्रेनरला माहितीच नसेल की ACL म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्मही माहित नाहीये, त्याचे कॉन्ट्राडिकेशन्स काय हेच माहित नाहीये. बरोबर. मग तो कसा पुढे जाईल? मी कुठल्या कॉन्फिडन्सची ती ट्रेनिंग त्या ट्रेनरला देऊ? बरोबर. सो तेच मी म्हणतोय की शिक्षण हा फार, म्हणतात ना, इट्स ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स. ते प्रत्येक फील्डमध्ये येत. प्रत्येक फील्डमध्ये. बरोबर. तू जेव्हा पॉडकास्ट चालू केलास, तू कुठला कोर्स केलास पॉडकास्ट करता? नाही. एक्झॅक्टली. पण तू हे सेल्फ लर्न आहे. बरोबर. बरोबर आहे. आणि हे तुला अजूनही पुढे खूप शिकता येईल याच्यामधनं. बरोबर. सो दिस इज सेड अँड डन. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला कोर्सच करायचा आहे, पण तुम्ही शिकत राहा ना. तुम्ही 4 पुस्तकं जास्त वाचा तुमच्या क्षेत्रामधली, आणि वाचा म्हणजे फक्त वाचू नका, वाचून ती ऍब्झॉर्ब पण करा, ती अप्लाय पण करा. लोक आजकाल फार बोस करतात, मी 10 पुस्तकं वाचली महिन्याभरात, मी आठवड्याभरात 2 पुस्तकं वाचली. त्यातलं कळलं किती तुम्हाला? बरोबर. तो मी, मग तू आतापर्यंत ट्रेनर होतास. बरोबर. मी अजूनही आहे. हा, तर तू आता पण आहे, पण तू आता एंटरप्रेन्योर पण झालास. हे काय, म्हणजे तू म्हटले हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी, हे कशा वेगळ्या आहेत? सो बिझनेस सांभाळणं हे कम्प्लिटली वेगळं आहे. आता वेगळं कसं आहे, आता बिझनेसमध्ये काय काय येतात तुलाही माहिती, ओव्हरहेड्स असतात, बरोबर, कॅपेक्स असतो, कुठले मशीन्स आणायचे कुठले मशीन्स नाही आणायचे, एरिया मॅपिंग असतं की बाबा इतका एरिया माझ्याकडे आहे तर कुठले मशीन्स कुठे टाका, सेटअप करा, सेटअपची व्हॅल्यू एक असते, इंटिरियर कसं पाहिजे, हे सगळं, ही सगळी मगजमारी जी असते ना ती फार टॅक्सिंग असते. आणि हे सगळ्यांच्या, म्हणजे म्हणतात ना की इट्स नॉट अ पीस ऑफ केक की सगळ्यांना जमेल असं काही नाहीये ते. बरोबर. सी कसं आहे ना की एंटरप्रेन्योरशिप किंवा बिझनेस सांभाळणं हा जो प्रकार जो असतो ना, हा का वेगळा आहे ॲज कम्पेअर टू ट्रेनिंग? बिकॉज ट्रेनिंग हे प्रोफेशन आहे, एंटरप्रेन्योरशिप हा एक कम्प्लिटली वेगळा प्रोफेशनच मी म्हणेन, पण ह्याच्या मागे तुमची टीम पण इन्व्हॉल्व असते.
बरोबर. की माझा एक मॅनेजर वेगळा आहे let's say, किंवा माझा एक न्यूट्रिशनिस्ट वेगळा आहे. सो त्याचे रोल्स वेगळे आहेत. त्याचे रोल्स तो नीट करतोय का हे सुपरवाइज करायला एक वेगळा माणूस आहे. मग त्या बरोबर. सुपरवायझरला इन्स्ट्रक्शन देणारा मी आहे. हाऊसकीपिंग करता एक वेगळे माणसं आहेत. सो हे सगळं जे आहे ना, तर हे सगळं तुझ्या कस्टमर्सना तुला किती खुश ठेवता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का एका जिममध्ये जर का तू बघितलास ना, तर जिममध्ये काही फुटफॉल असतो, बरोबर आहे? बरोबर. आता आमच्या जिममध्ये जवळजवळ एव्हरीडे 1,200चा फुटफॉल आहे असं आपण धरून चालूया. हे 1,200 लोक जी आहेत ना, ती माझ्या जिममध्ये जेव्हा येतात तेव्हा जर का आलेला त्यांना दिसते की इथे जळमट आहे, हम्म. किंवा घामाचा वास खूप येतोय, हम्म. किंवा अरे हा बेंचच साफ नाही, खूप घाम लागला या बेंचला, हम्म. हे जेव्हा त्यांना दिसतं तेव्हा ते कंप्लेंट करतात. कंप्लेंट करण्याची वेळ ही आलीच नाही पाहिजे. आणि ही जर का नाही आली देन यू कॅन बी अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. बरोबर. सो जे तुमचे एसओपीज आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित आधीच लिहून घ्या, ते तुम्ही व्यवस्थित पाळा, त्याची अंमलबजावणी करा. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सो मग आणि काहीतरी खूप ट्रॅजेडी झाली आणि बरोबर. तुला शिफ्ट व्हावं लागलं हो. अचानक. ते असं आभाळ कोसळल्यासारखा तो विषय होता. तो काय विषय होता जरा सांग ना. तो विषय असा होता की आपण ती 1,000 स्क्वेअर फूटची जागा जी होती ती आपण रेंटवर घेतली होती, बरोबर. एक दिवस सडनली बँकेची आम्हाला नोटीस आली की जागा खाली करा 15 दिवसांमध्ये. मी शॉक होतो. आम्हाला आधी वाटलं की हे काहीतरी खोटंच आहे, काहीतरी काय बँकेची नोटीस आम्हाला काय येईल. मग आम्ही ओनरचा फोन केला जागेच्या, अरे असं असं आलंय, काय सीन आहे. तर मग नंतर आम्हाला असं कळलं की त्या ओनरनी काही कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट मॉर्गेज म्हणून ही जागा ठेवली होती. हे आम्हाला माहीत नव्हतं. सो तो ओनर आम्हाला काय म्हणला की तुम्ही ह्याची काही काळजी करू नका, हे बँकवाले याच्याच नोटीस पाठवत असतात, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा, मी तुमच्या धंद्याला हात लावून देणार नाही आणि तुम्ही बेफिकर चालू ठेवा जे काय ते. माझी एक 52 मोठी जमीन आहे, ती मी विकतोच आहे, ती विकली की मला सगळं लोन क्लिअर होऊन जाईल एका शॉर्टमध्ये. ठीक आहे. 3 दिवस आधी डी डे त्याला आपण म्हणूया, त्या डी डेच्या 3 दिवस आधी पोलीस आले आणि म्हणले की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जागा खाली करायची 2 दिवसामध्ये. तेव्हा आमची फाटली लिटरली, म्हणजे बाबा आता काय. मी परत फोन केला ओनर्सना नाही तर म्हणला की नाही मी आत्ता बँकेच्या मॅनेजरबरोबरच माझी आत्ता मीटिंग आहे, सगळं आमचं मी सेटल करतोय, डोंट वरी, ते सगळं होऊन जाईल म्हणे. त्यावेळेस मला वाटलं की बाबा नाही, समथिंग इज ऑफ, आपण काहीतरी प्लॅन बी केला पाहिजे. फॉर्च्युनेटली 3 महिने आधीच त्याच्या माझा एक खूप चांगला मित्र आहे महेंद्र नावाचा, त्याचा इथे एक लाईफ फिट एना नावाचं जिम आहे नटराज सोसायटीमध्ये. तर त्याला मी मध्ये जिम सेटअपसाठी मदत केली होती. तर मी त्याला म्हणलं की अरे बघ हा असा असा काहीतरी मॅटर आहे आणि कदाचित वर्स्ट केस सिनारिओ असा येऊ शकतो की उद्या इथॉस बंद होऊ शकतं आणि सगळे माझे इथॉसचे क्लायंट्स आता मी कुठे नेऊ हा मला प्रश्न पडला. तर तुझ्या जिममध्ये मी येऊ शकतो का काही वेळा करता, टिल आय फाइंड अ न्यू प्लेस. हा असा सगळा सीन आहे. मला त्या ओनरवरती आता भरोसा नाही आहे. तुला काही हरकत नाही, तू ये बिंदास, आपलं त्याला समज. सो ही वॉज व्हेरी ओपन हार्टेड अबाउट इट. ज्या दिवशी जिम बंद झालं त्याच्या आदल्या दिवशी रात्री यांनी मला फोन करून सांगितलं की माझ्याकडनं हे काही होत नाहीये, तुम्हाला जिम खाली करावं लागेल आजच्या आजच. कारण का उद्या सकाळी 10 वाजता बँकवाले येतील, पोलीस ऑफिसर्स पण येतील आणि तो त्यांचा कोण तहसीलदार का कोण असतो आता मला माहित नाही, तो पण येईल आणि तुमच्या जिमला सील लागेल. सील लागलं की आतल्या गोष्टी अडकल्या, तुम्हाला ते बाहेर काढता येणार नाही. मी इमर्जन्सी टीम मीटिंग बोलवली. रात्री 10 वाजता माझे सगळे ट्रेनर्स तिथे आले. त्यांना हे काहीच माहीत नव्हतं की काय होतं आणि काय नाही होते, कारण का मला काही क्लॅरिटी नव्हती ना. बरोबर. मी उगाच त्यांना काहीतरी घालून ठेवायचो. ऑलरेडी माझ्या जिममध्ये तिकडे 112 क्लायंट्स होते. मग करायचं काय. मग त्यांची मी मीटिंग घेतली. त्यांना सांगितलं की असं असं आहे. हे सांगितलं की आज रात्र मी म्हणतो की उद्या, म्हणजे आज रात्रीचे 10 वाजले होते, उद्या सकाळी 10 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे, त्याच्यात आपल्याला जिम खाली करायचं आहे. कसं मला माहित नाही पण ते करायचं आहे. सो आम्ही लिटरली काय केलं की ज्यांच्याकडे गाड्या होत्या किंवा बाईक्स होत्या तर त्यांच्या बाईक्समध्ये टूल किट्स काढले, पाने काढले, जिम फिजिकली मॅन्युअली पूर्ण एकूण एक मशीन आम्ही डिसअसेंबल केलं, ते खाली आणलं. ह्या सगळ्याला ऑलमोस्ट एक अख्खी रात्र गेली.
सो एका रात्रीत आम्ही लिटरली जिम अख्खा डिसअसेंबल केलं, लिटरली लाईट्स हे काढले, मॅट्स उघडून काढले, जितकं काय घेतलं तितकं घेता आलं आणि आम्ही ते बाहेर ठेवलं. कारण का नेक्स्ट जर का हे आले आणि सील लावलं तर वाट लागेल आणि हे सगळं कॉन्फिस्केट होऊन जाईल. सो हे आम्ही पहिल्यांदा बाहेर काढलं. काही आम्ही इक्विपमेंट शिफ्ट केले महिंद्राच्या जिममध्ये, ते व्यवस्थित बसवले माझ्या चांगले, ते एक झालं. आणि सगळ्यांना मेसेज केले मेंबर्सना की असं असं झालं आहे, त्याच्यामुळे उद्यापासनं तुम्हाला यायचं आहे लाईफ फिट एरिनामध्ये व्यायामाला. इन केस लाईफ फिट एरिना इथॉसपासनं जवळजवळ 2 किलोमीटर लांब होतं. आम्ही तोही मेसेज केला मेंबर्सना की हे जे काय सगळं झालं हे आम्हालाही माहीत नव्हतं. इन केस यू वॉन्ट अ रिफंड यू लेट अस नो, आम्ही तुम्हाला ते रिफंड करू. काही आम्हाला मेंबर्स असे भेटले की नाही हे काय चुकीचं आहे, आम्हाला रिफंड पाहिजे, त्यांना आम्ही रिफंड रितसर दिला. काही मेंबर्स इतके सपोर्टिव्ह होते, ते म्हणले की अरे हे जे काय झालं ते खूप शॉकिंग होतं, पण तरी सुद्धा तुम्ही आमचा एकही वर्कआउटचा दिवस मिस नाही केलात, ह्याच्याबद्दल वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. त्याच्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे आम्ही येऊ. आणि सगळे आले मेंबर्स लाईफ फिटमध्ये माझ्याबरोबर, माझ्या टीम बरोबर. नॉट जस्ट दॅट, पण एक मजेशीर गोष्ट अशी झाली की महेंद्रचं मेन प्रोफेशन जे आहे ना, तर ते SNC आहे, म्हणजे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, मोस्टली आउटडोर ऍक्टिव्हिटीज आणि क्रॉसफिट्स हे सगळं तो घेतो. त्याच्यामुळे त्याच्या जिमच्या आतमध्ये इनडोर फारशी काही गर्दी नसायची. मला आधी काय वाटलं की जर का माझे सगळे मेंबर्स आणि ट्रेनर्स तिथे गेले त्या जिममध्ये तर फार क्राउडिंग होईल, कारण का त्याचे ऑलरेडी एक्झिस्टिंग मेंबर्स असतील तिकडे, प्लस माझे तिथे येणार, फार खिचडी होईल. पण गेल्यावरती मला असं कळलं की त्याचा एकही मेंबर आतमध्ये नाही आहे जिमच्या, सगळे बाहेर त्याच्याबरोबर बॅच करतात SNCची. आणि एव्हरी मेंबर वॉज हॅपी की सेईंग की सगळी आपलीच लोक आहेत, फक्त आता जागा बदलली आहे, सो वी आर फाईन विथ इट. पण तुला त्या दिवशी असं वाटलं होतं की रात्री की आता पुढं काय, ऑफकोर्स की आता एवढं सगळं सेट Of झालंय course. आणि अचानक हे आले, आता पुढं कसं होणार? ऑफकोर्स मग काय थॉट्स होते तेव्हा? नाही, टेन्शन तर भरपूर होतं की बाबा आता काय होईल पुढे. पण फॉर्च्युनेटली महेंद्रमुळे आम्ही तिथे एक सेट झालो लाईफ फिटमध्ये. आणि यू वोंट बिलीव्ह वन मोर फॅक्ट, बट आम्ही जेव्हा लाईफ फिटला सेट झालो ना, आम्हाला वाटलं की आता आमचा सेल्स कोलॅप्स होणार, आता वाट लागेल, किती पैसे येतील हे माहीत नाही. पण सो आम्ही लाईफ फिटला, इफ आय एम नॉट रॉंग, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिने तरी आम्ही काढले लाईफ फिटला. तर त्यातला पण जो नोव्हेंबर महिना जो होता ना, तो इथॉसच्या हिस्ट्रीमध्ये हायेस्ट सेल आम्ही तेव्हा तिथे केला. आणि अगेन वी वर बॅफर्ड, अरे जिम बंद आहे आपलं, आपण दुसऱ्या जिममध्ये जाऊन काम करतोय, तरी पण सेल हायेस्ट कसा काय? पर स्टुडंटनी करा, पर अकाउंट स्टेटमेंट करा, क्रॉस चेक करा, नंबर्स अँड फिगर्स बरोबर आहेत का नाही आहेत का चुकीचे काढलेले आहेत, एव्हरीथिंग वॉज मॅचिंग. तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स खूप आला की बाबा नाही, हा एरिया ना आपल्याकडे खूप चांगला आहे. सो जे नवीन जिम आपण करू दॅट शुड बी इन द सेम एरिया. सो आम्ही जी आता नवीन जागा जी बघितली जिथे आता आपण ऑपरेशन्स रन करतोय, तर ते लाईफ फिटवरनं लिटरली 200 मीटर लांब आहे. सो ते पण ट्रान्झिशन खूप स्मूथ झालं की क्लायंट सगळे होते लाईफ फिटला, लाईफ फिट मधून इथंच फक्त 200 मीटर लांब आहे. आणि ते सगळ्यात मोठं काहीतरी 3000 स्क्वेअर फीटचं आता जिम केलंय. हो, आता कार्पेट एरिया आपला 2,800 का 2,900 असा काहीतरी आहे, इफ आय एम नॉट रॉंग. आणि हो, तो बऱ्यापैकी मोठा आहे असं मी म्हणेन. सगळ्यात मोठा आहे का भारतामध्ये हे मला माहित नाही अजूनही, आपण ते फायनल पर्सनल ट्रेनिंगच्या हिशोबाने हो, असं मला वाटतं की बिगेस्ट फिटनेस असेल. कारण का काय ना की जेव्हा लोक येतात ना आमच्याकडे इन्क्वायरी करता, त्यांना वाटतं की हे कमर्शियल जिमच आहे, कारण का तो स्केल खूप मोठा आहे. बरोबर. म्हणजे आमच्याकडे लिटरली इव्हन डम्बेल्स जे आहेत ना, त्याचे डिनॉमिनेशन जे असतात ते खूप सारे जिम ओनर्स कॉस्ट कटिंग करता 5-5 ने वाढवतात. म्हणजे तुला 30 किलोचा डंबल दिसेल, मग डायरेक्ट 35, मग डायरेक्ट 40, मग 45, आपल्याकडे 32.5, 37.5, 42.5 हे पण आपल्याकडे आहेत. सो त्याच्यामुळे एक व्हॅल्यू मला आता कळालं की तसे पण डंबेल्स असतात. सो ते जेव्हा डंबेल्स आपण ठेवतो तर तेव्हा काय होतं की तेव्हा लोकांना किंवा कोचेसना किंवा क्लायंट्सना प्रोग्रेस करण्यामध्ये फार इझी जातं. मग एकदम ती जम्प येत नाही की 30 किलोचा डंबल बेंच प्रेसला घेतोय, पुढे काय, मग डायरेक्ट 35 आहे, मध्ये ते काहीच नाहीये. बरोबर. मग हे जेव्हा चालू होतं एका साईडला की तू बिझनेस उभा केला, आणि आता जेव्हा तू हे सगळं करतोय, हा पहिला तुझा डाऊनफॉल सगळ्यात मोठा असा मी पाहिलेला. ह्याच्या आधी कधी झाले 10 वर्षात असं की वाटलं की आता हे पुढं कसं सस्टेन होणार, यात खरंच आपल्याला फ्युचर आहे का? लग्न करताना कधी हा विचार आला की आपल्याला कोण मुलगी देईल का, की आपण फिटनेस ह्याच्यामध्ये की PT पर्सनल ट्रेनर आहे? कारण की तिथे रिस्पेक्ट जी होती ती मिसिंग होती.
बरोबर आहे. सी मला काय वाटतं ना की मनी टॉक्स. एकदा तुझ्याकडे पैसे असेल ना तर मग तुला कोणाला प्रूफ करायची गरज पडत नाही की तू काय एक्झॅक्टली करतोयस. बरोबर. सो जरी म्हणजे म्हणतात ना की रिस्पेक्टेबल असं जॉब जरी नसेल माझा फारसा तरी पण तो रिस्पेक्ट कधी येतो की जेव्हा तू एखाद दुसरी मटेरियलिस्टिक गोष्ट घेतोस तेव्हा. बरोबर. आता एक एक्झाम्पल तुला देतो की 2014 साली मी माझी पहिली सुपर बाईक घेतली. त्यावेळेस जेव्हा मी ती घेतली ना बाईक तेव्हा लोकांचे डोळे फिरले होते. अरे बाबा हा ट्रेनर आहे, हा कशी काय सुपर बाईक घेऊ शकतो 2014 साली. आणि पण घेऊ शकतो. घेतली मी. नाही घेतली नाही पण त्याला अजून मॉडिफिकेशन पण टाकले. हे पण सगळं केलं. तो अल्पाईन स्टार्सचा तो अख्खा सूट हे सगळा होता तो होता. सो हाही सगळा भरपूर खर्च केला मी. मग लोकांना वाटलं की अरे बाबा म्हणजे काहीतरी हा चांगलं करतोय नक्कीच. म्हणजे बरोबर. उगाच ह्याच्याकडे बाईक नाही येणार. बरोबर. आणि बाईक घ्यायच्या आधी आई वडिलांच्या खूप शिव्या खाल्ल्याच. हा. बाईक एवढी महागाची बाईक काय गरज आहे, काय घेतोय, पहिले फॅट घे, पहिले हे घे ते. तुला माहिती आहे बरोबर. कशा मी त्यांना ब्लेम करत नाही ऑफकोर्स. पण मला हाऊस आहे, मला आवडते, मला कोणाला दाखवायची असं त्याच्यामुळे मला घेतली नव्हती. मला इनेट प्रचंड आवड आहे ऑटोमोबाईलची, गाड्यांची, बाईक्सची. त्याच्यामुळे मी हे ज्या काही सगळ्या गोष्टी करतो हे माझ्याकरता करतोय, लोकांकरता करत नाहीये. बरोबर. आलं. सो जेव्हा केव्हा तू ह्या गोष्टी घेतो, जेव्हा केव्हा तुझ्याकडे चांगला फोन येतो, बाईक येते, तेव्हा लोकांना ते दिसतं. आणि बरोबर. दिसतं त्याच्यामुळे कसं होतं की लोकांना वाटतं की यू आर सक्सेसफुल. बरोबर. त्यामुळे ना खूप सारे यंगस्टर्स ऍक्च्युली ही चूक करतात की पैसा अजिबात नसतो पण इकडनं गोळा कर तिकडनं गोळा कर लोकांना दाखवायचं म्हणून हे ती गोष्ट घेतात बरोबर. अननेसेसरीली. बरोबर. विच इज 100% बॅड. म्हणजे हा खूप एक चुकीचा अप्रोच आहे. हा पण मग कुठेतरी हे पण आहे ना की ते मनी टॉक्स जसं तू सांगितलं, बरोबर. पैसे दिसले तरच मग कदाचित लोकांना वाटेल की तो सक्सेसफुल पण आहे. एक्झॅक्टली. मग हे करण्यासाठी मग हे गोष्टी केल्या जातात. ते चुकीचं आहे. मी तेच म्हणतोय की म्हणजे म्हणतात ना की आता इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया ही जी अख्खी हा जो प्लॅटफॉर्म जो आहे तो खूप अशी एक दिखावा इंडस्ट्री आहे. म्हणजे बरोबर. जसं दिसतं तसं नसतं म्हणतात ना, म्हणून जग फसतं. हे लिटरली तसंच चालू आहे आता सध्या. म्हणजे लोक खूप साऱ्या गोष्टी केवळ लोकांना दाखवण्याकरता करतात, बरोबर. स्वतःला नाही. स्वतः करता नाही. स्वतःला ती गोष्ट प्रॉब्ली आवडत पण नसेल तरी पण काही माझ्या फॉलोअर्सना किंवा काही माझ्या चाहत्यांना ती एक पर्टिक्युलर गोष्ट आवडते म्हणून ती लोक ते करतात. बरोबर. म्हणजे सिन्स द बिगिनिंग इटसेल्फ म्हणजे मी माझे ट्रेनर्सना हे खूप सांगतो की तुम्ही जेव्हा इंडस्ट्री जॉईन करता तर तेव्हा तुमचा गोल काय आहे, तुम्ही का जॉईन करताय. फक्त पैसे कमवत आहे हे बरोबर नाही. तुम्ही पैसे कमवणं दिस शुड बी अ बाय प्रोडक्ट. हा तुमचा सोल गोल नसताच पाहिजे. तुम्ही इंडस्ट्री का जॉईन केलेली आहे, कारण का तुम्हाला लोकांना ट्रान्सफॉर्म करायचं आहे, तुम्हाला लोकांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. एखादा डायबिटीज आहे तो रिव्हर्स करून द्यायचा आहे. हा दॅट शुड बी द गोल. पैसे येणारच आहेत नक्कीच. बरोबर. असं होणारच नाही की तू एखादा ट्रान्सफॉर्म केलंयस आणि तुझे काही पैसे नाही आहेत खिशामध्ये. शक्यच नाही होणं. पण लोक उलट करतात, पैशांच्या मागे पळतात. पैशांच्या मागे पळतात. मी खूप म्हणजे ह्या फील्डमध्ये पण तेच पाहतोय की जे नवीन येतात ना ते कुणाच्या तरी आयुष्यात व्हॅल्यू ऍडिशन पेक्षा पैशांना प्रेफरन्स जास्त देतात. म्हणजे एकाने जर समजा पैसे दिले तर मग ते कंटिन्यू सगळ्यांनाच ते पैसे हे करत बसतात. आता म्हणजे जेव्हा मी बिझनेस सुरू केला तेव्हा सुरुवातीला क्लायंट्सला मी एक तर क्लायंटल वाढवण्यासाठी पण आणि कुठेतरी आपल्याला पण त्यांच्यामध्ये पुढं मोठं काम मिळू शकतं. आता जर छोटेसे पैसे घेत बसलो तर त्यांच्या आयुष्यात माझ्यामुळे काय ऍडिशन होऊ शकतं, तर मी एखादी 2 व्हिडिओज करून देऊ शकतो. तर मी ते 1-2 व्हिडिओसाठी पैसे नाही घेत बसलो. एक्झॅक्टली. की ते फ्रीमध्ये केलं. बरोबर. मला माहिती मला काय हवंय आणि त्यांनी काय झालं ते पुढे जाऊन मला ते कामं खूप मिळाली. स्किलसेट हा प्रकार जो आहे ना हा. तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुला जर का माहिती आहे की तुझ्यामध्ये हे एक स्किल आहे आणि ते तू लोकांपर्यंत नेलंस तर लोक तुला ओळखायला लागतील. सो आता एक्झाम्पल आता रिसेंट एक्झाम्पल माझ्या बायकोच आहे. सो माझी बायको केक करते, डिझायनर केक्स करते. जसं आता 2 दिवसापूर्वी तो एक खूप एक केक व्हायरल गेला, तो ह्याचा आंब्याच्या पेटीचा केक. सो एका व्यक्तीला आंबे खूप आवडतात. हे फक्त त्या व्यक्तीने तिला सांगितलं की मला आंबे आवडतात, तू आंब्याच्या थीमचा मला केक करून दे. तिने लिटरली पेटी केली अख्खीच्या अख्खी जी एडिबल होती. त्याच्यात आंबे पण ठेवले, ते पण सगळे एडिबल होते. ते गवत जे होतं ते पण एडिबल होतं. सगळं खाण्याचं होतं. दॅट एव्हरीथिंग वॉज केक. सो हा खूप व्हायरल गेला. हा लोकमतमध्ये पण ते आला आर्टिकल, हे सगळ्या गोष्टी झाल्या. सो हॅव्हिंग सेड दॅट काय आहे की तो स्किलसेट हा जो प्रकार जो असतो ना, हा स्किलसेट तुझ्याकडे जर का असेल बरोबर तरच तुला पुढे काम मिळणार आहे. मग तुझ्यामध्ये तो USP काय आहे, तुझ्यामध्ये तो एक्स फॅक्टर काय आहे,
ते तू पुढे आणलं पाहिजेस. बरोबर. म्हणजे एक्झाम्पल, एखादा ट्रेनर माझ्या जिममध्ये एकाचा बेंच प्रेस घेतोय एक्सरसाइज आणि मीही घेतोय एक्सरसाइज, पण मी त्याच्यापेक्षा लेट्स से चौपट चार्ज करतोय. तर मग मी चौपट का चार्ज करतोय हे मला, ओनस इज ऑन मी, की मला प्रूव्ह करायचं मी चौपट का चार्ज करतोय. बरोबर. मग त्याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय? मुवमेंट तर सेम आहे. हम्म. सो सेम लाईक एनी अदर प्रोफेशन ना. आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स वेगळे चार्ज का करतात? एखाद्या ओपीडीच्या डॉक्टरचे पैसे जे असतील, एखादी फी जी असेल ती लिटरली 200 किंवा 400 पासून पण स्टार्ट होते आणि ती 4,000 पर्यंत पण असते. डिपेंड्स अपॉन द रेप्युटेशन ऑफ द डॉक्टर, डिपेंडिंग अपॉन द सक्सेस ऑफ द डॉक्टर. बरोबर. पण ते कसं ठरतं, म्हणजे ते त्याच्यासाठी काय, म्हणजे तू तुझ्याच फील्ड मध्ये जर सांगायला गेलं. आन्सर इज द सेम, एज्युकेशन फर्स्ट आणि एक्सपिरियन्स, या 2 गोष्टी. आणि दॅट शुड बी प्रोलॉंग अँड कंटिन्युअस, याला फुल स्टॉप नाहीये. सो इंडस्ट्रीमध्ये आमच्या एस्पेशली काय होतं की सगळे ट्रेनर्स हा एक बेसिक कोर्स करतात पहिल्यावाला आणि बरोबर. तिथेच थांबतात. हा. हे चुकीचं आहे. तुम्ही का थांबलाय? तुम्हाला जर का पुढे जायचं असेल, तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असेल, तर तुम्ही जास्त शिकलंही पाहिजे ना. भरपूर इंडस्ट्री खूप मोठी आहे. इंडस्ट्री फक्त बेसिक कोर्स पर्यंत मर्यादित नाहीये. पण मग त्यातले चांगले कोर्सेस कुठले, ते हे कुठले, हे कसं कळणार? पण खूप आहे. तुम्ही नेटवरती जा, तुम्ही स्वतःचा सेल्फ रिसर्च करा. तुम्ही एक साधं उदाहरण घे की एखादा पेरेंट जर का तू घेतलास, त्याला त्या पेरेंट्सना त्यांच्या मुलाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये टाकायचं आहे, ते किती रिसर्च करतील? बरोबर. सेम. भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत, इंटरनॅशनल आहेत, लोकल आहेत. भारतामध्ये असे खूप काही स्कूल्स आहेत की ज्या तुम्हाला फिटनेस एज्युकेशन देऊ शकतील चांगलं. तुम्ही एक्सप्लोर करा. खरंय. म्हणजे जे आता न्यूकमर जे या इंडस्ट्रीमध्ये ट्राय करतात ते काहीतरी करायचं आणि पर्सनल ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये किंवा जिमच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी शिकलं पाहिजे, बेसिकली एज्युकेशन घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो की आणि सगळ्यांनी ते- शिकलं पाहिजे. म्हणजे फक्त जिम ट्रेनर नाही म्हणते मी सगळ्यांनी. मी तुलाही सांगेन की जर का उद्या एखादा एस पॉडकास्टर आहे की हू यू लुक अपॉन टू, जो तुझा आयडल आहे, त्यांनी एखादा कोर्स केला आणला, जरी तो ऑनलाईन असेल 3 दिवसाचा किंवा 6 दिवसांचा वर्कशॉप असेल, मी तर तू तोही कर. काहीतरी शिकायला मिळेल ना तुला नवीन. काही असेल ना, प्रॉब्ली लाईटची प्लेसमेंट चुकलेली आहे किंवा अजून थोडीशी लाईटची प्लेसमेंट तू ऍडजस्ट केलं तर आणखीन चांगलं कसं दिसू शकेल. बरोबर. काहीही असू शकतं. लिटरली स्मॉल मायन्यूटेस्ट ऑफ द थिंग्स विल मॅटर अँड दॅट विल बेसिकली म्हणतात ना की एन्हान्स द ऑडियन्स परसेप्शन. की एखादी ही 1% जेव्हा तू इम्प्रुव्हमेंट करतोस तुझ्या लाईफमध्ये, प्रिन्सिपल ऑफ कायझेन तू ऐकलं असेल का मला माहित नाही. सो 1% कंटिन्युअस rule. नाही, कायझेन इज डिफरंट. कायझेन इज कंटिन्युअस और थ्रू आउट इम्प्रुव्हमेंट. ओके. सो देर इज नो फुल स्टॉप ॲज आय सेड. हा. की तुझ्या लाईफमध्ये जेव्हा तू पुढे जातोस किंवा पुढे जायचं असेल, तर ही इम्प्रुव्हमेंट फॅक्टर जो असेल ना, तो 0.01% असेल तरी पण चालणार आहे, पण तो पाहिजे कायम. तो ग्राफ कधीही इक्विलिब्रियमला नाही पाहिजे. इट शुड ऑलवेज बी एस्क्युलेटिंग. सो तो कुठल्याही माध्यमातून असेल, इट कॅन बी युअर फिजिक ॲज वेल, युअर हेल्थ ॲज वेल. की नाही, आज जर का तुझं वजन इतकं आहे, तुझं फॅट पर्सेंट इतकं आहे आणि तू आता नेक्स्ट जेव्हा मला भेटशील तेव्हा तू आणखीन एक चांगला बॉडी कॉम्पोजिशन घेऊन माझ्याकडे आलास. बरोबर. दॅट्स ऑल्सो एन इम्प्रुव्हमेंट इन युअर ओन. सो मी असं म्हणत नाही की बिझनेसच्या बाबतीत इम्प्रुव्हमेंट पाहिजे. मी एकंदर लाईफमध्ये म्हणतोय. छोटी काय होईना पण प्रोग्रेस हवी. हो, कुठली. दादा, एका साईडला तू हे सगळं करतोय, पण तुझा सोशल मीडिया प्रेझेन्स तेवढा नाहीये. म्हणजे तुझ्या मागे मीच लागलो होतो की यार दादा तू काहीतरी टाक बाबा, काहीतरी कर. म्हणजे हे मीच तुझ्या मागे लागलो होतो, पण तरी तुझं तेवढं काय तू ते ऍक्टिव्हली हे करत नाही. स्टोरीज वेगळ्याच असतात, त्याचा फिटनेसचा काही संबंध नसतो. पण मग मला हे समजत नाही की आता ह्या कॉम्पिटेटिव्ह जगात जिथं सगळे फिटनेस ट्रेनर्स हे चालू केले म्हणजे आज जिमला गेले पहिली स्टोरी जाते आणि मी हे करतोय आणि हे सगळं सगळ्यांना सांगतात. मग तिथं तू काहीच नाही करत आणि तरी पण तुझ्याकडे क्लायंट आहे, हे कसं काय बरं? ऑनेस्टली स्पीकिंग, सोशल मीडिया किंवा एस्पेशली इंस्टाग्राम ह्याच्यानं मला बाहेर पडायचं आहे. पण मग ह्याच्यावर मला तर माहित नाही का, लोकांचे पण मला- बिझनेस चालू झालेत ना. हे बघ, मी आणि बरोबर आहे, मी असं म्हणत नाही की तो प्लॅटफॉर्म चुकीचा आहे, बरोबर पण तो प्लॅटफॉर्म फॉर ॲडिक्टिव्ह आहे. एस्पेशली त्याचा अल्गोरिदम जो आहे तो. बरोबर आणि म्हणजे इफ यू कम्पेअर युट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील्स, तर युट्यूब शॉर्ट्सचा अल्गो इज मच बेटर दॅन द इंस्टाग्राम एनी टाइम. बरोबर त्या टॉपिकवरचे किंवा त्या रिलेटेड तुला चांगल्या हे येतात, बरोबर रील्स किंवा शॉर्ट्स येतात. इंस्टाग्राम सध्या फारच वाईट आहे असं मला वाटतं पर्सनली. खरे. खूप ॲडिक्टिव्ह आहे आणि कसा वेळ जातो हे कळत नाही. एकदा तू स्क्रोल करायला लागलास की तू थांबत नाहीस, काम मारून होतात.
सो मी वर्षातनं 2 किंवा 3 दिवस एक अशी माझी एक सॅबॅटिकल असते की 2 किंवा 3 दिवस मी कुठेतरी बाहेर जाईन आणि काम करेन. जिममध्ये नाही, बाहेर काम करेन. म्हणजे काय करेन, मी स्वतः ते काम करेन. मी प्रॉब्ली 2-3 पुस्तकं वाचेन, मी त्याच्या नोट्स काढेन, थोडाफार कधी रिसर्च करेन सेल्फ. पण आय विल बी ऑन माय ओन. सोशल मीडिया बरोबर नाही, काही नाही. फोन चालू असणार आहे माझा ओनली फॉर कॉल्स. दॅट्स अबाउट इट. आणि ही मी घेतो दिवाळीमध्ये 2 दिवस किंवा 3 दिवस मॅक्स टू मॅक्स. पुण्याबाहेर जातो, जवळपास कुठेतरी हॉटेलमध्ये राहतो, व्यवस्थित चांगलं खातो, चांगलं राहतो, व्यायामही करतो. पण हॅव्हिंग सेड दॅट काय होतं की त्या टाइम फ्रेममध्ये ना तू इतक्या गोष्टी शिकतोस 2 किंवा 3 दिवसांमध्ये. इफ यू आर ऑफ सोशल मीडिया, यू वोंट बिलीव्ह इट. आणि हा हा एक म्हणतात ना की हा एक एक्सरसाइज हा एकदा तुम्ही करून बघा सगळ्यांनी. की म्हणतात ना की त्या ॲपवरती तुम्ही या, हरकत नाहीये. पण प्रॉबब्ली एक असा टाइम ठरवा की ती एक विंडो तुम्ही ठरवा की त्या विंडोमध्ये तुम्ही ते ॲप ओपन कराल, तुम्ही एन्क्वायरी हँडल कराल, तुम्ही काय रील बनवा, तुम्ही टाइमपास कराल. बस दॅट्स अबाउट इट. म्हणजे मी हे सी सेल्फ रिअलायझिंग इज अ व्हेरी गुड हॅबिट टू हॅव. मला एक काय रिअलाइज झालं मध्ये की देर वॉज अ सिरीज विच आय वॉज वॉचिंग, रिचर नावाची. मी ती रिचर सिरीज बघत होतो आणि काहीतरी फोन आला, वाजला, त्याच्यामुळे मी बघितला आणि असंच म्हणजे ओपन झालं इंस्टाग्राम माझ्याकडनं. रिचर समोर चालू होती सिरीज आणि मी इंस्टाग्रामची रील बघत बसतो इकडे. म्हणजे काय चाललंय माझं, मला नंतर रिअलाइज झालं 15 मिनिटानंतर की मी रील बघत बसतो आणि इथे समोर सिरीज निघून गेली पुढे माझ्या. इंटरेस्टिंग, माहित नाही का, पण मी ते करत बसलो. सो आय एम नॉट ब्लेमिंग सोशल मीडिया फॉर धिस बिहेवियर ऑफ माइंड, बट सोशल मीडिया इज डिक्टेटिंग मी टू डू धिस. हे मला नको आहे. आय डू नॉट वॉन्ट एनीबडी टू बिकम अ स्लेव्ह ऑफ सोशल मीडिया. कोणी गुलाम नाही बनलं पाहिजे सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला, असं मला फार वाटतं. एकदा तुम्ही ते गुलाम बनला त्याचे की मग मग तिकडनं त्या हॅलोमधनं बाहेर पडणं फार अवघड आहे. पण मग तिथं ते एक थिन लाईन पण आहे ना, की इकडं बिझनेस पण आहे, कदाचित तिथं तू जास्त ऍक्टिव्ह राहिलास आउटसोर्स करा. माझा आता मॅनेजर करतो सगळं माझ्याकरता, सोशल मीडिया हँडल हे सगळं. त्याच्यामुळे मी ते करत नाही. सो सी काय आहे, मला माझा बिझनेस इम्प्रूव्ह करायचा आहे. तर सोशल मीडिया थ्रूच इम्प्रूव्ह होईल का माझा बिझनेस? नाही. तर तो द आन्सर इज नो. सोशल मीडिया कॅन बी अ गुड टूल टू कॅच ऑडियन्स. मी ते डिनाय करतच नाहीये. बरोबर. पण व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज की ॲडिक्शन हा जो प्रकार जो आहे ना त्याचा, तो फार वाईट आहे. मी त्याच्यावरतीच येणार दादा. पण तुला काय वाटतं की जे आता इंस्टाग्रामर्सचे जे ट्रेनर्स आहेत, त्यांनी आता त्यांचं ते नवीन नवीन चॅलेंजेस चालू करतात, म्हणजे 90 डेज चॅलेंज, 75 डेज चॅलेंज, 30 डेज चॅलेंज, 35 डेज चॅलेंज, आणि फिटनेस चॅलेंजमध्ये ते सगळे इन्फ्लुएन्सर्स वगैरे करतात, ते घेतात बरोबर. आणि सांगतात की तुम्ही बरोबर. हे करा. खरंच असं होऊ शकतं? सी हा चॅलेंजचा जो ट्रेंड आहे ना, तर तो फार जुना आहे. आणि कोणी हा जर का चॅलेंज घेत असेल तर आय विल ऑलवेज एनकरेज देम की तुम्ही तो चॅलेंज घेतला, इज अ गुड थिंग बिकॉज इट्स फॉर फिटनेस. मी फालतूपणा काही करत नाही याच्यामध्ये. तुम्ही असं करत नाही की दारू रुपयाचा चॅलेंज ठेवला आहे, तुम्ही आउटिंगचा चॅलेंज ठेवला आहे, असं नाहीये. इट्स फॉर युअर ओन गुड. इट्स अ गुड थिंग टू हॅव. बट माझं म्हणणं हे की तो चॅलेंज तुम्ही संपवू नका. की जर का लेट्स से तुम्ही एक 60 डेजचा चॅलेंज ठेवलेला आहे स्वतःकरता, ते 60 डेज नंतर तुम्ही एक सेल्फ असेसमेंट करा आणि बघा की तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा कुठे होता, डे 60ला तुम्ही कुठे होता, कुठे आहात. जर का तुम्हाला वाटतंय की बाबा हा डे 60ला तुम्ही खूप चांगले दिसताय, तुमचं लाईफस्टाईल पण खूप सुधारलेली आहे, युअर डिसीज फ्री, फिट आहात तुम्ही, हे सगळं वाटतंय आणि हे सगळं आवडतंय, तर यू कंटिन्यू दॅट. बरोबर. सो डोंट स्टॉप द चॅलेंज. कीप चॅलेंजिंग युअर सेल्फ. ते पण म्हणतात ना मग- की इफ यू डोंट चॅलेंज युअर सेल्फ, यू विल नॉट चेंज युअर सेल्फ. तसंच Right. आहे. पण मग ह्याच्यातून जे बिझनेस करतात आहे की जे काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे चॅलेंजेस करून प्रत्येक फिटनेस ट्रेनर आता येतोय आणि काहीतरी स्वतः चॅलेंज घेऊन येतोय, असं खरंच लॉंग टर्मला बिझनेस ते करू शकतात? काय वाटतं तुला? मला वाटतं करू शकतात, कारण का त्यांचा ऑडियन्स काय नवीन नवीन असतो त्यांच्याकडे, अँड दॅट्स फाईन. म्हणजे त्याला काही म्हणजे देर इज नथिंग रॉंग इन इट. रादर मी रॉंग नाहीये, पण मग जे सस्टेनेबिलिटी पाहिजे, की हा. जी स्टिकीनेस पाहिजे जो क्लायंटचा, की जो बरोबर. आपल्यासोबत तू म्हटलं की मी 3 वर्ष क्लायंट कंटिन्यू होते जे आतापर्यंत आहेत, राईट. मग ते अचीव्ह करण्यासाठी काय, जे तुझ्या लेवल पर्यंत यायला, तर काय काय त्यांनी सी मला काय हे वाटतं, कम्पेअर नाही होऊ शकत? काय वाटतं तुला? नाही मला काय वाटतं की
बरेचसे लोक जे माझ्याकडे येतात ना, दे हॅव ग्रोन थ्रू चॅलेंजेस. म्हणजे त्यांना दे आर नॉट लुकिंग फॉर एनिथिंग शॉर्ट टर्म. आणि हॅव्हिंग सेड दॅट कसं आहे की शॉर्ट टर्म गोल्स ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. आय एम नॉट डिनाईंग दॅट. पण तो गोल अचीव्ह केल्यानंतर पुढे काय, हा एक विचार करणं फार महत्त्वाचं आहे. अँड दिस इज वेअर आय कम इन टू पिक्चर. की बाबा तुमची एक लाईफस्टाईल जी असते ती मी तुम्हाला सेट करून देतो. आणि इट्स नॉट अबाउट जस्ट जिमिंग, इट्स नॉट जस्ट अबाउट डुईंग कार्डिओ किंवा योगा किंवा स्ट्रेचिंग, हे नाही आहे. पण तुमचे ब्लड रिपोर्ट्स काय सांगताय, मग तुम्हाला डेफिशियन्सी मार्कर्स किती आहेत, तुम्हाला इन्फ्लेमेटरी मार्कर्स किती आहेत, हे बघितलं पाहिजे ना. तुम्ही बाहेरनं भलेच चांगले फिट दिसताय, पण जगा आतनं गणलेले असाल पूर्ण, लिव्हर फंक्शन गणली आहे, किडनी फंक्शन गणले आहे, त्याचा उपयोग काय आहे? सो म्हणजे तू ह्या लेवलला पण जाऊन चेक करतो हो, of course. म्हणजे ब्लड लेवल पासून ऑफकोर्स. आता कळतंय की तू तुला एक अजून एक ट्रेंड सांगतो. मी ट्रेंड नाही म्हणणार हे, पण आता तुझी सगळी ती टीम आहे ती माझ्यामध्ये सगळी अंडर 30 आहे, 25 अंडर 25 बेटर. त्यांना जर का मी विचारलं की तुमचे बॉडी गोल्स काय आहेत, तर सगळे म्हणतील की नाही मला छान 6 पॅक आर्म्स पाहिजेत, मला चांगले आर्म्स पाहिजेत, आर्म्सवरती चांगले व्हेन्स दिसले पाहिजेत. हे त्यांचे टिपिकल स्टँडर्ड गोल्स असतात, राईट. बरोबर. पोट कमी पाहिजे. पोट कमी पाहिजे, ऑफकोर्स. सो तू हाच प्रश्न एखाद्या 35 किंवा 40 किंवा 45 वयाच्या माणसाला आता विचारलास, तर तो काय म्हणेल की नाही मला अजून जास्त जगायचं आहे, मला चांगलं जगायचं आहे, माय क्वालिटी ऑफ लाईफ शुड बी बेटर. तो 6 पॅक किंवा 8 पॅक आता गोल ठेवतच नाहीये सध्या त्या स्टेटला. तो म्हणतो की नाही मला स्ट्रॉंग व्हायचंय, मला 6 पॅक नाही आले तरी पण मला चालणार आहे, पण मला स्ट्रॉंग व्हायचंय, मला फ्लेक्झिबल व्हायचंय आणि मला जास्तीत जास्त जगायचंय. सो हिअर इन लाईज अ स्टार्क डिफरन्स बिटवीन लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन. म्हणजे तू विचार कर, एखादा 90 वर्षाचा व्यक्ती, ठीक आहे, तो गेले 10 वर्ष बेडरिडनच आहे. म्हणजे त्याला म्हणतात ना की इंग्लिशमध्ये ही इज अ व्हेजिटेबल. ना त्याला उठता येतंय, ना त्याला उठून बसता येतंय, ना त्याला बोलता येतंय. मग ह्या लाईफला काय अर्थ आहे? बरोबर. पण एखादा 90 वर्षाचा व्यक्ती जो अजूनही सोशल इव्हेंट्स अटेंड करतो, तो स्वतःहून उभा राहतो, ज्या कोणाची मदतीची गरज नाहीये, दॅट्स क्वालिटी ऑफ लाईफ. हे आपल्याला पाहिजे. बरोबर. सो आमचा गोल काय आहे की आमचा गोल हा आहे की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ ही तुम्हाला शेवटपर्यंतही चांगली पाहिजे. दॅट शुड बी एव्हरीबडीज गोल असं मला वाटतं. त्याला आम्ही म्हणतो लॉन्जिटिव्हिटी, की तुमची लॉन्जिटिव्हिटी किती आम्हाला वाढवता येते ते बघायचं. दादा मी ना आता एक सगळ्यांमध्ये एक पाहतोय की प्रत्येक जण आहे ना, आता जे वर्कआउट नाही करत किंवा व्यायामच नाही करत आणि डाएट पण नाही करत, तर त्यांच्यामध्ये ना मी माझंच सांगतो की आधी खूप ऍक्टिव्ह राहायचो, पण मला ह्या सगळ्या पॉडकास्टिंगमध्ये किंवा बिझनेसमध्ये जेवण टायमावरती होत नाही आणि वर्कआउट करायचं पण टाइम फिक्स होत नाही. मग ह्यांनी काय होतं की मी एक अनुभव घेतोय की लिथर्जी येते, बरोबर प्रोकॅस्टिनेट व्हायला लागले, बरोबर. असं मला एक सेल्फ रिअलायझेशन झालंय. आणि कुठंतरी तो एन्थुझियाझम थोडंसं कमी झालं असं वाटतंय. कशामुळे होत असं नाही, आणि ह्याचा कुठेतरी व्यायाम नाही करत आहे हेच लिंक होतं का? मेन काय ना, जसं मी म्हणलं की लाईफस्टाईल, किंवा मला तरी असं वाटतं की तुम्ही तुमच्या प्रायोरिटी ज्या असेल ना त्या पहिले सेट केल्या पाहिजेत. तर एक खूप रिसेंट मी एक उदाहरण नाही म्हणणार मी, पण मध्ये मी एक ह्याची डॉक्युमेंटरी वाचत नव्हतं, बघत होतो. आर्नोल्ड श्वार्झनेगर, सगळ्यांना ते नाव माहिती आहे. तर आर्नोल्डला एकाने रिपोर्टरने प्रश्न विचारला की तू अजून जिमला जातोस? हो. तो असं एकदम त्याने हे केलं, ते त्याला काउंटर क्वेश्चन काय विचारला की तू अजून दात घासतोस? तो रिपोर्टर म्हणला की दात तर काय रोजच घासतात. तो म्हणला की दात घासतं जसं तुझं रुटीन जे आहे तसं जिम हे माझं रुटीन मध्येच आहे. सो मी त्याच्याबद्दल काही विचारच करत नाही की मी जिमला जातोय, की मी अर्धा पाऊण तास व्यायाम करतोय. हा माझ्या डोक्यात विचार काही नसतोच, कारण काही माझं रुटीन आहे. तुम्ही ब्रश करताना विचार करता का, किंवा तुम्ही ब्रश करताना असा विचार करता का की नाही मला दात स्वच्छच पाहिजे? नाही, तुमचं रुटीन आहे की तुम्ही उठल्या उठ्यात तोंड धुता आणि ब्रश करायला लागता लगेच. तुम्ही त्या उद्देशाने ब्रश करत नाही की मला दात स्वच्छ पाहिजे, ते होऊन जातं. पार्ट ऑफ लाईफ आहे तुमचं. तसं जिम हे माझं पार्ट ऑफ लाईफ आहे असं आर्नोल्ड म्हणलं. सो रुटीनमध्ये ते सेट असेल ना तुमच्या, तर तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करायला लागतच नाही. बरोबर. रुटीनमध्ये बसवा. बेनिफिट्स काय असतात, म्हणजे बेसिकली एकदम बेसिक प्रश्न की वर्कआउट करायचे, डाएट ठेवायचे, आयुष्यात बेनिफिट्स काय होतात? एक तर लाईफ चांगली होती हे सगळं माहिती, पण ह्याच्या पलीकडे कॉन्फिडन्स 100%.
तुम्ही एक साधा विचार करा की तुम्ही जेव्हा एखाद्या सोशल गॅदरिंगमध्ये जाता आणि त्या गॅदरिंगमध्ये जेव्हा लोक तुम्हाला बघतात आणि तुमचं बॉडी कॉम्पोजिशन जे असतं ते बाकी लोकांपेक्षा नक्कीच जर का चांगलं असेल, तुम्ही त्या पद्धतीचे कपडे पण घालताय, तर यू विल स्टँड आउट फ्रॉम दी ऑडियन्स. आणि लोकांना पण हे दिसेल की बाबा नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी एक एक्स फॅक्टर आहे. हा जिमवाला दिसतोय किंवा हा व्यायाम करणारा दिसतोय, हा फिट दिसतोय. सो जेव्हा केव्हा हे दिसतं ना, जेव्हा केव्हा ॲस्थेटिक्स हा शब्द येतो, तर तेव्हा ॲस्थेटिक्स शब्दाला जोडणारे हे बाकी सगळे शब्द जे आहेत फिटनेसमधले, म्हणजे काय की तुमचं स्ट्रेंथ झालं, एंड्युरन्स झाली, फ्लेक्सिबिलिटी झाली, हे सगळे जोडले जातात भाऊ. बरोबर. सो कोणाला उद्या लेट्सचे काहीतरी इमर्जन्सी आली तुझ्या बिल्डिंगमध्ये, मग तरी काहीतरी उचलून खाली आणायचं आहे, तर फर्स्ट थॉट इन माइंड इन दी एंटायर बिल्डिंग इज अरे बाबा आदित्यला फोन करा, कारण काही ताकदीचं काम आहे. सो तू हा एक विचार कर की ही ताकद जर का तुझ्याकडे तू कमवलेली असेल, आता मी कमवलेली असेल हे का म्हणतोय, कारण का माझ्या मागे गोकू आहे तुझा, राईट. तर आता मला माहिती नाही तुझ्या ऑडियन्सनी ड्रॅगन बॉल जे बघितले की नाही, पण दोन जे कॉमिक आर्टिस्ट जे होते त्यांच्यामध्ये डिबेट चालला होता की सुपरमॅन जास्त श्रेष्ठ का गोकू जास्त श्रेष्ठ. तर डिबेट अशाने एंड झाला की गोकूनी ना हे सगळं कमवलंय, सुपरमॅनला हे सगळं मिळालेलं आहे. गोकू प्रत्येक फाईट जेव्हा तो जिंकतो किंवा हारतो तेव्हा तो स्ट्रॉंग होत जातो. सो त्याच्यामुळे तो आता त्या लेवलला आहे. जिम पण सेमच आहे ना, की तू प्रत्येक दिवस जिमला जेव्हा जातोस, जेव्हा तू स्वतःमध्ये काम करतोस, तेव्हा तुझी स्ट्रेंथ वाढते, तुझी फ्लेक्सिबिलिटी वाढते, तुझा रेझिस्टन्स वाढतोय. किंवा तू एखादा लेट्स से तुझा थोडासा ऍक्सिडेंट झाला, यू ट्रिप अँड यू फॉल, तुला काहीच इंजुरी होत नाहीये, ना तुझा अँकल ट्विस्ट होतोय, ना तुझं हार्ट तुटतंय, काहीच होत नाहीये. सो बेसिकली यू बिकम समथिंग कॉल्ड एज अँटी फ्रॅजाईल, की तू लवकर नाही तुटणार. बरोबर. सो हेच पाहिजे ना आपल्याला आयुष्यामध्ये. एकदम तू सोप्या एक साधा एक विचार कर की वय वर्ष जेव्हा 30 ओलांडतं, तर तेव्हा एक डिसीज येतो बॉडीमध्ये. त्या डिसीजला म्हणतात सार्कोपेनिया. म्हणजे काय की एज रिलेटेड मसल लॉस, की शरीराला माहिती आहे की ह्या बॉडी पार्टचा आता काही यूज नाही आहे, तर त्या बॉडी पार्ट्सचे स्नायू आपण वेस्ट करून टाकूया, काही उपयोग नाही याचा. मसल लॉस असा चालू होतो. सो जर का तू त्या बॉडी पार्टचा काम नाही दिलंस, बॉडी विल वेस्ट इट आउट. हे फार डेंजरस आहे. सो ह्यानी काय होणार की ह्यानी तुमचे पुढे पुढे ऑस्टिओपिनिया, ऑस्टिओपोरोसिस ह्या गोष्टी होणार, हाडं ठेचून होणार, मग लोक पडणार, फ्रॅक्चर होणार. एखादा व्यक्ती ज्याचं वय 60 किंवा 70 असेल, तो जर का पडला बाथरूममध्ये, फ्रॅक्चर झालं हिप बोन किंवा फीमर, थाय बोन, त्याचा लाईफ स्पॅन जवळजवळ एक 10 वर्षांनी तरी कमी होऊन जातो इमिजिएटली. सो फीमर इज द स्ट्रॉंगेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी, इवन इन द ॲनिमल किंगडम फॉर द मॅटर ऑफ फॅक्ट. खूप वेळेला असंही होतं की जे आपले म्हणजे आजी आजोबा जे असतात की जे अजून मे बी व्यायाम करत नाहीत किंवा फक्त चालायला जात आहेत, आहार पण नीट नाहीये, जे माइल्डली ऑस्टिओपोरोटिक वगैरे असेल, तर युजली ते त्यांचं पडून हाड तुटत नाही, त्यांचं चालता चालताच हाड तुटतं. इतकं वीक झालं असतं, त्यांना वाटतं की पडलं ती हाड तुटतं त्यांचं. हे असंही होतं. सो तू विचार कर ना की तुला कुठल्या स्टेजला जगायचं आहे, की तुला एखाद्या त्या फ्रॅजाईल स्टेटला जगायचं आहे की तुला एखाद्या अँटी फ्रॅजाईल स्टेटला जगायचं आहे. बरोबर. आणि आत्ताची जी लाईफस्टाईल झाली ना, प्रत्येक म्हणजे IT मध्ये काम करणारे असो किंवा वर्किंग प्रोफेशन जे असो, ते कुठेतरी बसून काम आहेत, बरोबर आहे. किंवा ते त्यांच्यामुळेच मग ते हे व्हायला लागले की लाईफस्टाईल चेंजेसमुळे हॅबिट्स तसे झालेत की बाहेरचं खायचं वाढलंय. आणि मग हे काउंटर कसं करायचं, तर मग जिमला मग काय होतं, एक सगळ्यात मेजर प्रॉब्लेम झाला की जिमला जातात लोक पण ते कन्सिस्टंटली होत नाही. बरोबर. हा खूप मोठा फॅक्टर आहे की थोडे दिवस जाणार, मग नंतर काय, मग ते परत. मग ह्याला कसं ओव्हरकम करायचं? काय ना की लोकांना ती एक जिम म्हणजे एक गंगास्थान पण वाटतं. म्हणजे काय की मी बाहेर माझ्या लाईफमध्ये किती घाणेरडी लाईफस्टाईल जगली, तरी पण मी एक तर जिमला जातोय ना, बस म्हणजे सगळं माझं ओके झालं. मग मी किती बाहेर दारू पिऊ, सिगरेट पिऊ, पार्टी करू रात्री, पण बस मी एकटाच व्यायाम करतोय. बरोबर. हे जेव्हा होतं ना, मग तेव्हा तुला ते असे काही
इन्सिडेंट्स दिसतात. जिम करता करता हार्ट अटॅक चाललाय, हा. चक्कर येऊन पडलाय. सो मुळात जे रिझन जे असतं ते कधी वेगळंच असेल. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट की तो जिममध्ये हार्ट अटॅक येऊन पडला. पण जिममध्ये जेव्हा तू व्यायाम करतोस तेव्हा व्यायाम ही ऍक्च्युली फार स्ट्रेसफुल ऍक्टिव्हिटी असते. फिजिकल स्ट्रेस तू स्वतःहून एन्ड्युअर करतोस तो. बरोबर. सो जर का तुझ्या बॉडीमधले ठराविक काही इलेक्ट्रोलाइट्स कमी होत आहेत किंवा काही मिनरल्स कमी होत आहेत आणि प्लस तू दारूही पेलेला आहेस रात्री, डिहायड्रेटेड स्टेटमध्ये तू व्यायाम करतोयस, चान्सेस ऑफ स्ट्रोक आणि हार्ट अटॅक्स विल राईज एक्सपोनेन्शियली फॉर शुअर. पण जिमला का मग तुम्ही ब्लेम करताय? तुम्ही बाकीची लाईफस्टाईल सेट करा ना. उद्या जो व्यक्ती हार्ट अटॅक येऊन पडला जिममध्ये तो प्रॉब्ली चेन स्मोकर असेल. यू नेव्हर नो. बरोबर. पण पण आपण मग- इमिजिएटली जज करतो, भाई जिममध्ये हार्ट अटॅक येऊन गेला. पण मग दादा, जो मी प्रॉब्लेम सांगितलं तुला की कंटिन्युटी राहत नाही, थोडे दिवस होतं थोडे दिवस करतो आपण जिम, पण मग ते फॉलो नाही होत ते रुटीन. मग हे सेट करण्यासाठी, ह्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी काय केलं पाहिजे? सो ह्याच्याकरताच कोचेस किंवा पर्सनल ट्रेनर्स हे असतात की तुम्हाला जर का वाटतंय की तुमची कन्सिस्टन्सी नाहीये तर तुम्ही एक चांगला कोच हायर करा. तो कोच तुमच्या काय मागे लागतो की सर उद्या यायचंय, उद्या आपल्याला हा वर्कआउट करायचा आहे, परवा आपण हे केला, आता आपल्याला हे करायचं आहे. सो ही जेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते डोक्याच्या मागे की बाबा नाही आता मी कोच हायर केलाय, आता त्यांनी माझा स्लॉट बुक केला ह्या वेळेस करता, त्याच्यामुळे मला जावं तर लागेलच, हे जेव्हा होतं ना तर तेव्हा लोक कन्सिस्टंटली येतात. सो माझ्या जिममध्ये पीटी स्टुडिओ मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये क्लायंट आणि कोच क्लायंट आणि कोच हे जे मॉडेल जे आता आमचं चालू आहे, तर त्यामुळे आमच्या जिममध्ये कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे, उत्तम आहे. सो खूप कमी लोक दांड्या मारतात जिममध्ये, कारण का त्यांनी ऑलरेडी पैसे भरले कोचला. बरं, कोच सुट्टीवर गेला तर आम्ही त्यांना दुसरा कोच देतो. असं नाही की कोच सुट्टीवर गेला तुमचा तुम्ही सुट्टी घ्या, नाही, असं नाही होत. व्यायामाला सुट्टी नाहीये. आलं लक्षात. दादा, हे सगळं करत असताना आता सगळ्यात आपण मेन टॉपिक कडे येऊ, म्हणजे जे सगळ्यांना आपल्या ऑडियन्स मध्ये पण ऐकायचं असतं. प्रॉपर बॉडी बनायला किंवा सिक्स पॅक्स यायला किती दिवस लागतात? डिपेंड्स कोण विचारतंय आणि कोण कुठल्या स्टेटला आहे. तू जर का एखादा व्यक्ती घेतलास की त्याची उंची 5 फूट 4 इंचाच आहे आणि त्याचं वजन 130 किलो वगैरे आहे, त्याला सिक्स पॅक येण्याकरता प्रचंड वेळ जाऊ शकतो. बरं. एखादा असा व्यक्ती घेतलास की त्याचं वजन लेट से 10 किंवा 15 किलोच तो ओव्हरवेट आहे, त्याला सिक्स पॅक मे बी करायचे खूप लवकर पण येऊ शकतील. तरी साधारण वर्षभर नीट व्यायाम केला तर वर्षभर लागतं सिक्स पॅक डिफाईन येण्याकरता ना तेवढा वेळ जाईलच. आणि सी आता तुला एक साधं उदाहरण देतो की सिक्स पॅक जेव्हा आपण ज्याला म्हणतो, मी हे उदाहरण घेऊ का गोपूचं? हा की मला माहिती नाही दिसतं की नाही कॅमेऱ्यामध्ये, पण आता सिक्स पॅक जर का तुम्ही हे बघितलेत ना तर जे दिसतात विजिबली जे ऍप्स दिसतात आपल्याला, राईट, तर ते का दिसतात? कारण का त्या भागाचा जो मसल टिश्यू जो आहे ना तो ट्रेन करून करून त्याचा साईज वाढलाय. बरोबर. नॉट जस्ट दॅट, पण चांगलं डाएट किंवा चांगला आहार फॉलो करून त्या भागाचा जे फॅट जे आहे तेही कमी आहे, त्याच्यामुळे ते दिसतं. पुरुषांमध्ये सगळ्यात जास्त फॅट जे असतं ना ते हे लोअर ॲप साईडला असतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे शेवटचे 2 पॅक आहेत ना हे दिसायला प्रचंड वेळ जातो. पहिले 4 लगेच येतात 6 महिन्यामध्ये वगैरे, शेवटचे 2 ना फार टफ असतात आणणं. सो प्रत्येकाचा एस्पेशली जेंडर वाईज फॅट डिपोजिशन पॅटर्न जे असतात ना ते वेगवेगळे असतात. पुरुषांचं बघितलं जसं मी म्हणलं तसं सगळ्यात लोअर ॲब्सला खूप जास्त फॅट असतं त्याच्यावरती. बायकांचं बघितलं तर सगळ्यात जास्त हिप्स आणि थाईज वरती असतं. काही बायकांचं आर्म्स वरती पण असतं. दॅट्स जेनेटिक. सो हे जेनेटिक्स यू कॅनॉट अल्टर, हे तुम्ही बदलू शकत नाही. बरोबर. सो फॅट बेसिकली जे असतं ते एक प्रोडक्शन लाईनमध्ये आम्ही म्हणतो की फर्स्ट टू कम अँड लास्ट टू गो, हे असं असतं. जर का सगळ्यात पहिले फॅट माझं इथे आलं सगळ्यात शेवटी झालं. पोट कमी व्हायला सगळे आता फॅट लॉस वगैरे करतात, मग फॅट लॉस विदाऊट जिम करता येतो, होऊ शकतो फक्त डाएटवर? हो का नाही, नक्कीच करता येईल. काय सांगतो? हो, पण किती दिवस लागतील तसं? सो हे बघ, फक्त फॅट लॉस करायचा जर का असेल ना तुला तर प्रॉब्ली 3-4 महिने पण खूप झाले त्याला. पण माझा एक काउंटर प्रश्न असा आहे की फक्त फॅट लॉस जर का कोणी केला तर तो व्यक्ती आरशासमोर जर का नारळा उभा राहिला तर चांगला दिसेल का? तर उत्तर नाहीये. तर का नाहीये? कारण का तो काही मसलच नाही कमवलाय. बॉडी टोन किंवा बॉडी डिफाईन कशी दिसेल? बरोबर. मसल आला तरच दिसेल. बरोबर. सो मसल येण्याकरता मग तुम्हाला काहीतरी एक रेझिस्टन्स वाला व्यायाम करावा लागेलच.
मग तुम्ही जोर मारा, तुम्ही सूर्यनमस्कार करा, तुम्ही डिप्स मारा, तुम्ही स्क्वॉट्स मारा, पण रेजिस्टन्स हा लागेलच. आणि आता आपल्या टीम मध्येच काही असे मेंबर्स आहेत दादा की जे म्हणजे साक्षी मॅडमच की डाएट करायचंय म्हणजे हेल्दी व्हायचंय आणि काय फॅट लॉस करायचंय म्हणून फक्त एक टाइम जेवायचं. मग ह्यांनी सगळं व्यवस्थित होतं असं त्यांचं नाही. म्हणणं आहे. एक टाइम तुम्ही काय जेवता हे खूप मॅटर करतं. तुम्ही एक टाइम फक्त 4 आंबे खाल्लेत तर तुम्ही फिट नाही होणार. सँडविच खाल्ले तर फक्त एक तरी time. पण नाही होणार. सी काय आहे ना, बेसिकली तुला एक साधा एक प्रिमाइस सांगतो. प्रिमाइस असा आहे की प्रत्येक न्यूट्रिएंट जे असतं तर त्याला एक RD असतो, म्हणजे काय की रेकमेंडेड अलाउन्स, हम्म. की तुम्ही बेसिकली एक व्हिटॅमिन घेतलं किंवा एखादं तुम्ही मिनरल घेतलं तर त्याचा शरीराला एक काहीतरी मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये एक डोस हा लागतोच फॉर द बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. ठीक आहे. आता सपोज मी असं अज्युम केलं की तुझ्या एका टीम मेंबरला प्रोटीन पाहिजे, तर ते त्याच्या बॉडी वेटच्या 0.8 ग्रॅम्स पाहिजे असेल. सो लेट्स से आपण असं अज्युम करूया की त्याला 50 ग्रॅम प्रोटीन लागतं दिवसाला टू मेंटेन हिज मसल मास. बरोबर आहे, असं आपण अज्युम करूया. त्या व्यक्तीने जर का एकदाच जेवला तो व्यक्ती आणि ते 50 ग्रॅम प्रोटीन हे कम्प्लीट नाही केलं त्या एका मीलमध्ये, तर हळूहळू त्याचा मसल लॉस हा होत जाणार, जे आपल्याला नको आहे. सी जेव्हा केव्हा आपण हा शब्द वापरतो ना की वेट लॉस, तर वेट लॉस म्हणजे आपण काय म्हणतोय एक्झॅक्टली हे तुम्ही डिफाईन करा. वेट लॉस म्हणजे फक्त आणि फक्त फॅट लॉस हेच पाहिजे. बरोबर. सो उद्या एखादा एक जाड व्यक्ती आला माझ्याकडे, तो मला म्हणला की मला वजन कमी करायचं आहे. त्याचं इझिली वजन एक असं एक 20-30 किलो कसंही उडेल जर का मी त्याला म्हणलं की तू फक्त भाई सूप्स पी आणि सॅलड खा, भाई काही करू नकोस आणि फक्त दिवसाला एकदाच हे कर आणि रोज पळ, नुसता पळ, नक्की त्याचं वजन कमी होईल. पण जे सगळं वजन कमी होईल ना ते सगळ्यात जास्त मसल मन कमी होईल, जे आपल्याला नको आहे. आपल्याला मसल मास हा काहीही करून नॉन निगोशिएबली हा प्रिझर्व करायचा आहे. उडवायचं काय तर फक्त फॅट. बरोबर. हा रूल पाहिजे कायम. उलट जेव्हा असेल कोणा वजन वाढवायचं असेल तर वजन जर का वाढवायचं असेल तर ते फॅटच्या माध्यमातून वाढवायचं नाहीये, ते फक्त मसल किंवा बोन, ह्या दोन गोष्टी. फिटेस्ट इंडिव्हिज्युअल्स अख्ख्या ग्लोबमध्ये का तू घेतलेस, तुला काय वाटतं कोण असतील एक्झाम्पल? प्लेयर्स, ऍथलीट्स. बरं, माझं थोडासा दृष्टिकोन वेगळा आहे. आय थिंक की जे ॲस्ट्रॉनॉट्स असतात ना, ॲस्ट्रॉनॉट्स माय बी द मोस्ट फिटेस्ट आणि हेल्दीएस्ट इंडिव्हिज्युअल्स आउट देअर. कसं काय? सांगतो, कारण का सी हेल्दीएस्ट पण मी म्हणलं आणि फिटेस्ट पण मी म्हणलं. बरोबर आहे. सो फिटनेस कसं आहे की मेडिकली फिट म्हणजे वेगळा, फिजिकली फिट म्हणजे वेगळं. बरोबर. मेडिकली फिट म्हणजे काय की त्या व्यक्तीला कुठलाही रोगराई नाही आहे, म्हणजे मेडिकली फिट आहे की बाबा मला कधी आजारी मी पडतच नाही, ना मला सर्दी होते ना मला खोकला होतो. हॉस्पिटलमध्ये मी जातो का? जातो, फक्त दुसऱ्यांना बघायला जातो. मी जात नाही सुद्धा हॉस्पिटलमध्ये, ऍडमिट नाही झाला आतापर्यंत एकदाही. दॅट्स मेडिकली फिट. फिजिकली फिट म्हणजे काय की फिजिकली फिटला काही मर्यादाच नाही आहे, यू कॅन बी एंडलेस. ॲस्ट्रॉनॉट जे असतात ना ते दोन्ही असतात. कारण का स्पेसमध्ये जर का एखादा तरी व्हायरस, एखादा तरी बॅक्टेरिया त्यांच्याकडे आढळला तर ही लोक लगेच आजारी पडू शकतात. ते त्यांना नको, त्यांची इम्युन सिस्टीम एक्स्ट्रीमली रोबस्ट असते, खूप स्ट्रॉंग असते. पूर्वीच्या काळी म्हणजे स्पेस शटल्समध्ये वगैरे जिम इक्विपमेंट्स वगैरे काही नव्हते. तर जेव्हा नव्हते आणि जेव्हा ते 3 महिने किंवा 4 महिन्यानंतर ते परत यायचे तर तेव्हा त्या ॲस्ट्रॉनॉट्सना उभे राहता येत नाही. का? कारण का 3 किंवा 4 महिने देर इज नो रेझिस्टन्स, देर इज नो ग्रॅव्हिटी. सो त्यामुळे त्यांचा बोन मास, मसल मास हा कम्प्लिटली फ्रॉम द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल्स टू 0. सो आता काय झालं की आता टेक्नॉलॉजी जशी वाढलेली आहे तसं ते आता स्पेस स्टेशन्समध्ये तू सायकल्स बघतोस, तू प्रॉब्ली काहीतरी रेझिस्टन्सवाले बँड्सवाले एक्सरसाइज करताना ते बघतोस लोकांना. सो हे इनोव्हेशन आहे, कारण का लोकांना माहिती आहे आता, सायन्स इज इव्हॉल्व की बाबा नाही, ॲस्ट्रॉनॉट्स आर द फिटेस्ट वन्स. त्यांचा मसल मास आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे सो दॅट दे कॅन वर्क ऑन द स्टेशन फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. बरोबर. सो मुळात काय माझं म्हणणं की तुम्हाला जर का एखादा कुठलाही तुमचा गोल असेल तर तो गोल तुम्ही परत डिफाईन करा. फक्त वजन कमी करायचा हा गोल नसला पाहिजे. आता काय गोल्स असतात की माझं लग्न 6 महिन्यावरती आले, 4 महिन्यावरती आले, मला बरोबर आहे. फिट व्हायचं, बरोबर आहे, असं होऊ शकतं. होऊ शकतं. आणि माझ्याकडे असे खूप लोक येतात
हा आणि ते लोक नंतर फसतात पण, माहितीये का कसे, माहितीये का? हम्म. कारण का येतात, एनरोल करतात, पटापट वजन कमी पण होतं. अरे पण मी माप ऍक्च्युली माझं हे दिलं होतं, सूटचं बूटचं ह्याचं त्याचं. त्याच्यामुळे मग ते परत वाढतात ते का? पण वाढतं बरोबर. मग ते कमी होतं, ते मग पण जास्त होतं, मग केवणे येतात, खूप साऱ्या गोष्टी असतात लग्नामध्ये. मग त्याच्या बरोबर. आधीच मी त्यांना काउन्सिलिंग करतो की बाबा ह्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. तर बिफोर एनरोलिंग यू थिंक अबाउट दिस अँड देन एनरोल, अँड दॅट्स फाईन. सी काय ना की लग्न हा आपल्याकडे जो सोहळा आहे ना, तो फार मी तर म्हणेन की वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट बिझनेसेस आउट देअर. हम्म. म्हणजे आता स्टॅट जर का तू चेक केलेस तर काही म्हणजे आय डोंट नो, पण इफ आय एम नॉट रॉंग, बट मे बी $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे भारतामध्ये फक्त लग्नाची. पण ते इतकी त्याला सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे की लोकांना त्याच्यामध्ये चांगलं दिसायचं असतं. बरोबर नथिंग रॉंग इन इट, बरोबर. तुम्ही दिसलंच पाहिजे. पण हॅव्हिंग सेड दॅट, पण मग तुम्हाला जर का त्याच टाइम फ्रेम कडे चांगलं दिसायचं असेल तर हे चुकीचं आहे ना. बरोबर. वाय नॉट थ्रू आउट युअर लाईफ? पण ते शॉर्ट टर्म गोल असतात ना, की लग्नापर्यंत. मग तो गोल किती असला पाहिजे दादा, की की ज्याला फक्त थोडक्यातच गोल आहे, म्हणजे थोडासाच गोल आहे, की लग्नापर्यंत चांगलं दिसायचं आहे आणि बॉडी बनवायची आहे किंवा कमी व्हायचं आहे. तर अशा किती महिन्याच्या टाइम पिरियड ठेवून ते तुझ्याकडे आले पाहिजे? कमीत कमी अगेन ते हम्म. करंटली कुठल्या स्टेटमध्ये आहे त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. पण मी त्यांना सांगतो की तुम्ही कमीत कमी 3 ते 5 महिने तरी मला द्या. सो आता रिसेंटली एक कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याच्यामध्ये असं एक ऍक्ट्रेस आहे, मराठीच आहे, तिने सांगितलं होतं की चिकन खाल्ल्यामुळं आपल्याला एकतर तो राग वगैरे वाढतो आणि आपल्यासाठी, आपल्या बॉडीसाठी चिकन बनलेलंच नाहीये. बरं, काय वाटतं तुला ह्याच्यावरती? नाही सी मला ते वाटतं मनुष्य जात ही जी आहे ना हम्म. ती इट्स ओमनिटेरियन जात, म्हणजे काय की ते सगळे फूड ग्रुप्स खाऊ शकतात. हम्म. म्हणजे माणूस हा कधीच प्युअर व्हिगन किंवा प्युअर व्हेज हा कधीच नव्हता. म्हणजे तुम्ही जर का माणसाची जर का हिस्ट्री बघितलीत ना, आपण ह्या म्हणजे वी आर हिअर सिन्स प्रॉबब्ली 2 मिलियन इयर्स, म्हणजे 20 लाख वर्ष आपण जमिनीवरती आहोत. बरोबर. आणि तेव्हापासून आपण जे सर्व्हायवल जे करत आलेलो आहोत हम्म. ते केवळ आणि केवळ आपण हंटर्स अँड गॅदर्स होतो. आपण शिकार करून आपण खायचो प्राण्यांना. बरोबर. म्हणजे मला हा व्हिगनिझम किंवा व्हेजिटेरियनिझम हा कन्सेप्ट जो आला तो फार आत्ता नंतर आलाय. बरोबर. प्राण्यांना मारायचं नाही, हे हा नाही, हे ते म्हणजे नाही. बुद्धिझमचा हा वन ऑफ द कन्सेप्ट आहे. सो बरोबर. मला म्हणजे मला संभव हे पटत नाही किंवा म्हणजे एक काही फॅक्च्युअल डेटा हा मला सापडत नाही की आपण वी ह्युमन्स आर व्हेजिटेरियन्स, की आपण प्राणी खाल्ले नाही पाहिजे, आपण पक्षी खाल्ले नाही पाहिजे. म्हणजे मला नाही पटत ते, म्हणजे लॉजिकली मला पटत नाही. हा म्हणजे सी ते बायोलॉजिकली पण मला पटत नाही का, कारण का आपल्याकडे असे किती सारे ट्रेट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण मीट हे प्रॉपर डायजेस्टही करू शकतो. आपली आपला जो पीएच लेवल जे असते, आपल्या स्टमक ऍसिड लेवल जी असते ती बऱ्यापैकी कमी आहे. इफ आय एम नॉट रॉंग इज समवेअर ऑन 1.2 का 1.4, विच इज व्हेरी व्हेरी ऍसिडिक. इट्स मोर ऍसिडिक दॅन डॉग्स बाय द वे. मग ते जर का असेल तर मग आपण ह्या गोष्टी पचवू शकतो आरामात. मग हे 72 तास लागतात पचायला आपण चिकन खाल्ल्यावरती वगैरे. हा जो कोणी येऊन सांगतात की स्टडी करतो की आज आपण चिकन खाल्लं तर ते डायजेस्ट व्हायला 72 तास लागतात, त्याच्यामुळे ते नाही नाही, खाल्लं मग त्यांना पाहिजे. मग एक प्रश्न विचारा की तुम्ही जर का आज रात्री चिकन तंदुरी खाल्ली तर उद्या तुम्हाला जायला लागतं का संडासला? हा साधा प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे डायजेस्ट होतंय. बरोबर. एक्झॅक्टली. मग त्याच्या मागे काही मला हा म्हणजे असं खूप अं, काही पण हे येतं की आता म्हणजे काही पण म्हणण्यापेक्षा ते सगळे फॉलो करतात आणि मग त्याला कुठेतरी तो अँगल दिला जातो की नाही, ते आपल्यात खात नाही आणि आपल्यात आपल्या धर्मातच लिहिलेलं आहे की हे खायचं नसतं वगैरे वगैरे. नाही. सी अगेन मी जसं म्हणतो तुला की जेव्हा बुद्धिझम हा कन्सेप्ट आला की तुम्ही कुठल्या प्राण्याला मारून खाऊ नका, तर तेव्हापासनं त्या कन्सेप्टला पॅसिफाय करण्याकरता बाकीच्या रिलिजन्सनी त्याला म्हणजे म्हणतात ना की त्याला एक साथ दिली असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्या आधीही असं काहीच होतं. म्हणजे मला तरी वाटतं की काही काही वेदाजमध्ये सुद्धा लिहिलं आहे की तुम्ही मांसाहार केला पाहिजे. आयुर्वेदामध्ये पण काही काही कन्सेप्ट असे आहे की तुम्ही मांसाहार केला पाहिजे. काय सांगतो? हो असं आहे? हो, वेदामध्ये नक्कीच आहे. मग तिथून तर धर्म आलाय. मग मी तेच म्हणतो ना की धर्माचा आणि याचा काही संबंध नाही. आता तू एक साधा विचार कर की आता ईस्टमध्ये वगैरे किंवा साऊथमध्ये वगैरे प्रसाद म्हणून सुद्धा काही काही वेळेस मटण घेतात. बरोबर. सो हा कन्सेप्ट कुठनं ओरिजिन झाला हे मला माहित नाही. सी हा, मग मला देवांना तरी बळी वाटतं की देतातच ना. मग तेच म्हणतो की मला तरी वाटतं की रिलिजियस अँगल हा दिला नाही पाहिजे या गोष्टींना. हा. म्हणजे ठीक आहे, तुमचा एक देव किंवा काहीतरी सांगतोय तुम्हाला असं जर का तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, आय रिस्पेक्ट दॅट. मी तुम्हाला ऍज अ क्लायंट
मी तुम्हाला कधीच फोर्स करणार नाही की तुम्ही नॉनव्हेज खा, की तुम्ही अंडी खा. तुम्ही जर का मला सांगितलं की माझे सेंटिमेंटल व्हॅल्यूज हे आहेत, माझे रिलिजियस बिलीव्स हे आहेत की मी मांसाहार नाही करणार, नका करू. मी तुम्हाला फोर्स करणारच नाहीये, बिकॉज दोज आर युअर बिलीव्स. पण तुम्ही जर का मला म्हणलात की मीठ खाण्याने किंवा अंडी खाण्याने माझ्या हेल्थची वाट लागेल, मी तुमच्याबरोबर आर्ग्यू करेन शेवटपर्यंत. बरोबर. मग हे कुठून कन्सेप्ट असतात? म्हणजे मी एका पॉडकास्टमध्येच ऐकलं होतं की जेव्हा आपण एखादी कोंबडी कापतो किंवा बकरी कापतो, तर त्यांच्यामध्ये ना ते आपण जेव्हा मरत कळतं त्यांना की आपण मारणार आहे आपल्याला, तर मग ते आतमध्ये बॉडीमध्ये टॉक्सिन रिलीज करतात कुठले तरी, आणि ते निगेटिव्ह असतात, आणि मग तेच आपण घेतो आणि मग तेच आपण खातो. त्याच्यामुळे आपल्यात निगेटिव्हिटी वाढते, आपला राग खूप वाढतो. नाही, लॉजिकली स्पीकिंग हे टॉक्सिन जे असतात हा. ना, ते तुझ्या झाडांमध्ये पण असतात, प्लांट्समध्ये पण असतात. हे कोणी सांगत नाही. सी, जर का तुला एखाद्या कोंबडीला मारायचं असेल, यू कॅन चेस दॅट कोंबडी, यू कॅन चेस दॅट चिकन. ती पळून जाईल तुझ्यापासून किंवा ती तुला अटॅक करेल. बरोबर प्लांट्स ते कसे अटॅक करतील? नाहीच. मग त्यांच्यामध्ये सुद्धा डिफेन्स केमिकल्स असतात की जेनी खाऊन प्रॉबब्ली तुला त्रास होऊ शकतो. आहेत त्या काही टेक्निकल नाव आहेत. आयसोसायोथायनेट नावाचं एक नाव आहे, सल्फरोफेन नावाचं एक नाव आहे. ते असतात, पण त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. मग काही लोकांना काही ठराविक इव्हन व्हेज गोष्टी खाऊन पण अलर्जी येतात. हे तू ऐकलं असेल. बरोबर. आता एक्झाम्पल जर का तू माझं घेतलंस, तर मला हिरव्या मिरचीची मेजर अलर्जी आहे. मी हिरवी मिरची खाल्ली तर माझं पोट बिघडतंच 100%. बरोबर. सो हे प्रत्येकाचे जेनेटिक ट्रेट्स आहेत, नाही असं नाही. पण कुठली गोष्ट ही चुकीची आहे आणि कुठली गोष्ट ही वाईट जी आहे, तर ते म्हणजे जर का तुमचा धर्म सांगत असेल तुम्हाला, तर मी त्याच्याबद्दल आर्ग्यू नाही करणार. ठीक आहे, तुमचा धर्म सांगतोय तर तुम्ही ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही करत आहे. बरोबर. पण तुम्ही हेल्दी नाही हे मला नका सांगू. हा, म्हणजे तो काय असा, म्हणजे तू त्याच्यावरती काय वाटतं तुला की राग वगैरे वाढतो आपला, म्हणजे तामसिक जेवण असतं आणि मग त्यांनी राग वाढतो आणि मग आपण फोकस नाही करू शकत, ह्याबद्दल सायंटिफिकली काय वाटतं सी, तुला राग ह्याच्याबद्दल? हा जो प्रकार जो आहे ना, तर मग असं होईल की जी लोक खूप जास्त व्हायलंट असतात, तर मग सगळीच व्हायलंट लोक नॉनव्हेज आहारी असतात, हा एक विचार केला पाहिजे. असे खूप लोक मला माहिती आहेत की जे प्युअर व्हेज आहेत, ती खूपच जास्त व्हायलंट आहेत, असे मला माहिती आहेत. मर्डरर्स, रेपिस्ट जे असतात, तर ते काय प्युअर नॉनव्हेज असतात असंही नसेल. शुद्ध शाकाहारी लोक पण मर्डर करतात रागाने वगैरे. मग मला माहित नाही, पण मला हे पण मग लॉजिक असं समोर नाही सायंटिफिकली पडत. वाटतं तुला की नाही, पण मला जेव्हा जेव्हा लॉजिक जे असतं ना, ते फॉर आणि अगेन्स्ट असतं. बरोबर. सायंटिफिक जर का असेल काहीतरी गोष्ट, तर मग देर शुड बी सम पेपर्स टू प्रूव्ह इट ना, की बाबा नाही, मी जर का हे मीठ खाल्लं तर माझ्या बॉडीमध्ये हे बायोकेमिकल रिॲक्शन्स होत आहेत, ज्याने माझं अँगर वाढतोय, ज्याने माझं काहीतरी टेम्परामेंट बदलतीये, मी जास्त व्हायलंट होतोय. मग हे प्रूव्हन जर का असेल तर मला तो पेपर वाचायला आवडेल. बरोबर. क्लेम करणं फार सोपं आहे लोकांना. बरोबर. तुला भीती नाही वाटत की तू असं जेव्हा म्हणतो की वेदाजमध्ये हे लिहिलेलं आहे, की मग लोक येऊन तुला म्हणतील नाही असं आपल्या पण धर्मात नाही लिहिलेलं आहे, आणि म्हणजे तुम्ही हे रिसर्च करा यार, सेल्फ तुम्ही रिसर्च करा, जो काय आहे तो तुम्ही बघा काय लिहिलेलं आहे. लोकांना अभ्यास नाही करायचा, लोकांना नाही करायचा अभ्यास लोकांना. सेंटिमेंट्स See, वरती वेदास आता खेळून जाऊ दे, मे बी मी चुकीचं आहे, ठीक आहे, नसेल मध्ये मे बी वेदास मध्ये लिहिलं. पण आपल्याला हे माहिती की प्रसाद म्हणून खूप ठिकाणी मटण पण देतात, हे तर माहिती आहे. हे तर सगळीकडे आता हा, देवाला झालेलं बळी आहे. तर चढवलं जातं ना, आणि Exactly. देवाला कोंबडे कापले जातात, बकरे बरोबर, कापले जातात, बरोबर, गावाला प्रत्येकाला ते बरोबर. केलंच जातं. मग ते का त्यांचं देव सांगतो म्हणून तसंही असेल, विल नेव्हर नो. हा. पण धर्म तर एकच आहे ना, मग परत तिथं पण तेच होऊन हो, जातं. पण आता तेच, आता सी, इंडिया इज सच अ डायव्हर्स कंट्री की म्हणतात ना की 36 कोटी देव आहेत. कुठल्या देवाला प्लीज करण्याकरता काय केलं पाहिजे हे कोणी लिहिलंय हे काहीच कशाच आयडिया नाही. त्याच्यामुळे मी तरी म्हणतो की ह्या तुम्ही भानगडीत पडूच नका. तुम्हाला वाटतंय ना की तुमची बिलीफ सिस्टीम तुम्हाला हे सांगते की हे करू नका, तर तुम्ही करू नका. मी नाही करणार आर्ग्यू त्याच्याबद्दल, दॅट्स फाईन. बरोबर. दादा, मग ह्याच्यात ना भरपूर आता डाएटचे प्लॅन्स आलेले आहेत. म्हणजे पुण्यातला दीक्षित डाएट फेमस आहे, की तो पूर्ण जगच करते आता, तसं म्हणायला गेलं तर. आता म्हणजे त्याचं तर ते फॅडच आहे. परत इंटरमिडिएट फास्टिंग आहे, बरोबर. आणि मग कुठेतरी आपल्या सगळेच हे फॉलो करतात. मग ह्यातला कुठला डाएट चांगला की फॅट लॉस साठी वगैरे? सी, काय कसं ना असतं? की म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की डाएट्सना जेव्हा नावं दिली गेली ना, तर तेव्हापासनं खूप सारे लोकांमध्ये भेदभाव चालू झाले.
आपण जातीवरी कसं करतो तसं हे भेदभाव खूप सुरू झाले. अरे नाही हा कीटोवाला, अरे नाही हा कार्निवलवाला, अरे नाही हा व्हेजिटेरियन आहे. सो हे करूच नका. मी तर म्हणतो की हा कुठला डाएट फॉलो करतोय. म्हणजे आपण असा डाएट फॉलो करूया की ज्यांनी माझी लॉन्जिटिव्हिटी वाढेल, माझा परफॉर्मन्स वाढेल, माझा मसल गेन होईल आणि माझा फॅट लॉस होईल. बस कशाला नावं द्यायची आहेत डाएट्सना. काहीच गरज नाहीये. की मला माहितीये की ह्या गोष्टींनी मला त्रास होणार आहे तर मी हे नाही खाणार. मला माहितीये की जर का मी उद्या एका प्लेटमध्ये एक चांगली मोठीच्या मोठी चॉकलेट पेस्ट्री घेतली आणि एका प्लेटमध्ये माझे ऑमलेट्स घेतले, मला माहिती आहे की हे ऑमलेट जे आहेत ते माझ्या फायद्याचे आहेत. त्याच्यामध्ये चांगलं प्रोटीन आहे, बी व्हिटॅमिन्स आहेत, सेलेनियम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याने मला फायदा होणार आहे. केकमध्ये काही नाही, फक्त शुगरच आहे, त्याचा मला फायदा काहीच नाही आहे. गैरफायदा तर खूपच आहे. बरोबर. सो हे ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग जर का तुमच्याकडे असेल की काय केल्याने कसला फायदा होतो आणि काय केल्याने गैरफायदा होतो, तर डाएट करणं हा फार सोपा भाग आहे. त्याच्यामुळे आम्ही आजकाल डाएट प्लॅनिंग हा शब्दच नाही वापरत. फूड प्लॅनिंग, की तुम्ही काय खाल्लं पाहिजे. आणि म्हणतात ना की कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. एक तुझा प्लॅन सांग ना छोटासा प्रत्येकाने. मी जो माझा सांगू follow का करेल. स्वतःचा हा. काय? असं नाही, तू तर बिल्डर आहे, म्हणजे प्रॉपर बिल्डर बिल्डर मी वाटतो का बिल्डर? हा, म्हणजे तुला सिक्स पॅक नॉर्मली लोक फॉलो करतील असं प्रत्येकाने आयुष्यात, बाबा हा त्याचा डाएट असला पाहिजे, मग तो कुणी असो, एक जनरल. सी मेन थिंग इज की तुम्ही तुमच्या डाएटमधले ना 2 गोष्टी कमी केल्या पाहिजेत. एक रिफाईंड शुगर्स, म्हणजे तुमचे ब्रेड, पास्ताज, पिझ्झाज, बर्गर्स हे सगळं बंद केलं पाहिजे. ऐकते का? सामोसे, वडापाव, कच्ची दाबेली, काय मिल्कशेक्स हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. मिल्कशेक तर चांगला असतो ना. कसं काय? दूध हे म्हणून चांगलं असतं, त्यात शुगर किती असते. हा विदाऊट शुगरचा. पण तरी पण नाही रे, किती किती तू पिणार असं मिल्कशेक पिऊन. काही विदाऊट शुगर मिल्कशेक कोण पितं मला नाही माहिती कोण पितं. विदाऊट शुगर मिल्कशेक कोण देत असेल. बरोबर. सो ह्या गोष्टी मेन आहेत. सेकंड थिंग इज की तुमच्या डाएटमध्ये सीड ऑइल जे आहेत ना, म्हणजे तुमचं राईस बान ऑइल, सनफ्लॉवर, सॅफफ्लॉवर, कनोला ऑइल, कॉर्न ऑइल, ग्राउंडनट ऑइल हे सगळं बंद करा. तूप सगळ्यात बेस्ट, बटर, लोणी हे सगळ्यात चांगलं कुकिंग ऑइल म्हणून. मग एडिबल ते ऑइल असतात बघ, ते सेपरेट फक्त जिम वालेच घेतात, ते खूप चांगलं असतं. म्हणजे जिम वाले म्हणजे हेल्दी पर्सन, असं तो नाव विसरलो मी. ऑलिव्ह ऑइल, हा हा ऑलिव्ह ऑइल पण चांगलं आहे. सो माझा मुळात मी हे का सांगतोय तुला, कारण का म्हणजे तुझे ऑडियन्स करता युजली की तुम्ही जिम करा नाही तर नका करू, की ह्या 2 गोष्टी तुम्ही जर का अंमलात आणल्यात तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तर तुम्हाला खूप फरक पडेल एकंदरच लाईफस्टाईल. शुगर कट करायची पूर्ण. एकदा शुगर कट करा आणि तुमचं कुकिंग ऑइलचं जे मीडियम आहे ना ते बदला. म्हणजे जे रेग्युलर घराण्यामध्ये जे तुम्ही शेंगदाणा तेल वापरताय किंवा तुम्ही सनफ्लॉवर ऑइल वापरताय, सॅफफ्लॉवर ऑइल वापरताय, हे बंद करा. साधू तूप वापरा, लोणी वापरा, बटर वापरा, हे सगळ्यात चांगलं. खूप जे म्हणजे हार्डकोर नॉनव्हेजवाले असतील ना तर ते कधी कधी ते हे पण वापरतात, लाड वापरतात, टॅलो वापरतात, म्हणजे मटणाचं जे फॅट जे असतं त्यांनी पण ते कधी कधी कुक करतात. तेही चालणार आहे. ॲनिमल फॅट्स हे चालतील. म्हणजे कोकोनट पाण्यावर ऑइल चालेल, खोबरेल तेल चालेल कुकिंग करता, हे सगळे चांगले आहेत फॅट्स. सो ह्या 2 गोष्टी जर तुम्ही नीट आणल्यात तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तरी पण तुम्हाला खूप सारा चेंजेस तुमच्या लाईफमध्ये असेल. आणि सकाळी जास्त जेवायचं असतं आणि रात्री कमी जेवायचं असतं. असं काही नाही. मी तरी म्हणतो की भूक लागेल तेव्हा जेव्हा. सी तुला एक खूप मजेशीर गोष्ट सांगतो. आपण मनुष्य जात आहे ना, तर आपण काय करतो माहितीये का, की आपण खूप साऱ्या गोष्टी सायंटिफिक करायला जातो. बरोबर. आणि आपण खूप सायन्स 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 पण खूप करतो, पण आपण स्वतःच्या बॉडीचं काही ऐकतच नाही. मग तू एक साधा विचार कर की अरे जेवणाची वेळ झाली आता जेवा, हे असंच असतं सगळ्यांकडे. का असं असतं सगळ्यांकडे? मला आत्ता भूक लागली नाहीये, मी नाही जेवणार. बरं मला मे बी आज 2 तास आधीच भूक लागली आहे, मग मी आधीच जेवेन. हे का करत नाही आपण? पण ते स्ट्रक्चर ठरलेलं आहे ना की तुम्ही वेळेत जेवलं पाहिजे, वेळेत झोपलं पाहिजे. कोणी ठेवली वेळ पण ती? मी तेच म्हणतोय. सी एक साधी गोष्ट आहे, जर का तुला आत्ता भूक लागली असेल, ठीक आहे, तू वाट बघशील का 9 वाजायचे रात्रीचे, की नाही आता संध्याकाळी 6 वाजलेत, 9ला आपली जेवायची वेळ 9 वाजताची, मी 3 तास मी उपाशीच राहतो. पण मग ती लाईफस्टाईल बिघडते ना. म्हणजे कशी मी काय पण बिघडते? तू जसं म्हणतो तसंच, मला भूक लागेल तेव्हा मी खातोय, मी कधीही खातोय. एक्झॅक्टली. सो जेव्हा भूक लागेल तेव्हा तू खातोयस, तेव्हा तू काय खातोस दॅट मॅटर्स अ लॉट. कळलं का? सो पॉइंट आलाय. सो तू लक्षात एक आलं. विचार कर की मनुष्यजात मी जसं म्हणलं तसं, ठीक आहे, तुला भूक जेव्हा लागते तर तेव्हा जर का मी तुला म्हणलं की आपण एक काम करूया, तुला चिकन आवडतं,
मी तंदुरी ऑर्डर करतो मस्त फुल तंदुरी, ठीक आहे, आपण दोघे बसून खाऊ. हम्म. त्या तंदुरीमध्ये तुझं पोट भरलं, माझंही पोट भरलं, ठीक आहे. म्हणून एक काम करूया आपण ना, अजून एक ऑर्डर करू, हाफ तंदुरी ऑर्डर करू, चल. म्हणजे काय वेळा काय ऑलरेडी पोट भरलंय पूर्ण माझं, कसं काय काही जाणार नाही मला, शक्यच नाही जाणं, विच इज राईट, नाहीच जाणार तुझं पोट भरले कारण का चिकन खाऊन. हा, पण मी म्हटलं की अरे एक काम करू मग, एखादा आईस्क्रीम मागूया. चालेल, हरकत नाही, आईस्क्रीम करता जागा आहे पोटामध्ये, पण चिकन करता जागा नाहीये. हा बरोबर. त्याच्यामुळे मी कायम सांगतो लोकांना की यू कॅन नॉट ओव्हर कन्झ्युम ऑन गुड फूड, कधीच होत नाही, बघ ट्राय करून. पॉइंट आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, मी आता काही काही लोकांच्या ऑफिसमध्ये जातो ना, असं मोठी छान त्यांची सीईओ चेअर वगैरे असते आणि मागे असंच कप्पे असतात आणि त्या कप्प्यांमध्ये ना अशा 1 लिटरच्या 6 बाटल्या असतात मोजून. हे काय दिवसभर संपवायचे 6 लिटर पाणी, कोण सांगितलं 6 लिटर पाणी संपवायचंय दिवसभरामध्ये? असं वाचलं ना 4 लिटर पाणी संपवायचे असतात. कुठून आला हा आकडा, कुठून आला 6 लिटर पाण्याचा, 5 लिटर पाण्याचा? तहानच लागली नसेल मला, मी नाही पिणार पाणी. ते खोटे माहिती, 4 लिटर वगैरे नाही लागत का? आपल्याला. तहान लागलीये का? नाही लागली, मग मी नाही पिणार पाणी. माझी बॉडी चांगली वॉटर रिटर्न करते, का पिऊ मी पाणी? कॉन्व्हर्स ऑल्सो होल्ड्स ट्रू. जर का एखादा स्कूल ऑफ थॉट तुला सांगतो की 2च लिटर पाणी प्यायचं, पण तुला तहान लागली, मग तू नाही मी ते वाचते 2च लिटर पाणी प्यायचं, मी नाही पिणार पाणी आता, असं होतं. हे जे सगळे टर्म्स जे बिलीफ्स आहेत ना, ते सगळे बिलीफ सिस्टीम ह्या पॉडकास्ट मधून तुटतात. अरे पण बिलीफ सिस्टीम पेक्षा ना हे लोकांनीच उगाच फार कॉम्प्लिकेट केलेलं आहे. तुम्ही जर का चांगलं व्यवस्थित न्यूट्रिशियस फूड खाल्लं आणि इफ यू लिसन टू युअर बॉडी, तर मग फार इझी आहे सगळ्या गोष्टी करणं. मग चपाती पण लोक सोडून देतात खायच्या, त्यात फॅट सोडू दे, फॅट्स नाही. बेसिकली त्याच्यामध्ये कसं असतं की काही लोकांना आजकाल ग्लुटेनची ॲलर्जी असते किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स असतो, ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असते, त्याच्यामुळे त्यांची पोटं बिघडतात. आणि ते जर का असेल आणि त्याच्यामुळे जर का त्यांनी ते बंद केलं तर राईटफुली होते ना, करू देते. हा म्हणजे कार्ब्स जास्त असतात त्यात. तू एक राईस नको. सी कार्ब्स राईस मध्ये सगळ्यात उलट जास्त आहेत ह्याच्यापेक्षा, तुझ्या पोळीपेक्षा, चपातीपेक्षा. पण तू एक विचार कर की चपाती हे आपल्याकडे हे इतकं स्टेपल आहे की खूप वर्ष आपण खातोय. बरोबर. तुझ्या आजीला विचार, पण जेव्हा कोणी असतील त्यांना विचार की त्या वेळेची चपाती जी होती आणि आत्ताची जी आहे किती फरक आहे? 100%. भरपूर फरक आहे. तर का फरक आहे? व्हीट जर का तू आता बघित असता तर मॉडर्न व्हीट जवळजवळ 400 जाती आहेत मॉडर्न व्हीटच्या. तुला कुठे मिळते माहितीये तुला? मध्ये बुलढाण्यामध्ये, मला माहिती तुला माहिती की नाही, पण बुलढाण्यामध्ये काही मे बी 1 वर्षभरापूर्वी एका आठवड्यामध्ये लोक टकली झाली. हा मी ते पाहिलं. आवडतंय का? का? एक प्रकारचा गहू खाऊन पंजाब मधून आलेला. हा त्याचं काहीतरी ते कर्णीवरती पर्यंत नेलं. सेलेनियम एनरिच्ड काहीतरी एकदम तो गहू होता. काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी 4000 पट काहीतरी सेलेनियमला जास्त होतं, त्याच्यामुळे त्यांची केस गेली लोकांची, 1 आठवड्यात गेली. असे पुंजके आले हातामध्ये. ते असं दाखवलं गेलं. हा मी पाहिलं ते कुठेतरी असं दाखवलं गेलं की ते कुठं कर्णीच्या रिलेटेड जोडले, त्या गावात काहीतरी झालंय. माझं म्हणणं काय आहे की जेनेटिकली मॉडिफाईड गोष्टी खूप आहेत सध्या. आणि मग त्याच्यानंतर माझ्या एक डॉक्टर बारावकर का त्यांचं काही नाव आहे आता मला आठवत नाही, पण ही वॉज द वन टू इंटरव्ह्यू आणि त्यांनी तो सोल्युशन काढला की बाबा ह्याच्यामुळे हे होतंय ते. बट सी, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे तुम्हाला तुमच्या आजी आजोबांना मिळालेल्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला आता नाही मिळत आहेत, 100% मिळत नाहीत. बरोबर. 85% आता पनीर मध्ये अडल्ट्रेशन आहे. किती वाईट आहे बघ ना. 85% किती वाईट आहे, किती वाईट आहे. सो फूड अडल्ट्रेशन जे आहे ना हा प्रकार, किंवा जे काही आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणतो, GMO जे म्हणतो, ते आता सध्या सगळीकडे हायब्रिडाइज गोष्टी खूप आहेत. खाल्लं काय पाहिजे आत्ताच्या काळात, मग यंगस्टर्स पासून मोठ्यांनी पण तुम्ही हे खावा असं तू रिकमेंड करशील? सी, तुम्ही भाज्या सगळ्या खाऊ शकता, त्या काहीच हे नाहीये, लिमिट नाहीये. तुम्ही भाज्यांबरोबर पण काय होतं की तुम्हाला आता भारतामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. लिटरली प्रोटीन हे नीट जातच नाहीये बॉडीमध्ये, आणि जरी काही प्रमाणामध्ये जात असेल कुठनं तरी, तर ते नीट ऍब्झॉर्बही होत नाहीये. अशाही गोष्टी आहेत. बरोबर. तर जी लोक मांसाहार करतात, की ज्या लोकांना चिकन, अंडी, मटण हे आवडतं, त्यांनी ते भरपूर खावं. म्हणजे किती खावं दिवसात? 2-3 अंडी? पोट भरेस तोपर्यंत.
एक टाइम 2 टाइम? पोट भरेल तोपर्यंत. मी तुला म्हणलं का किती खा? हम्म. तुला नाश्त्याला भूक लागली, जर का मी तुला म्हणलं की तू उद्या 6 अंडी खायची हम्म. आणि तू म्हणलास की ठीक आहे उद्यापासून 6 अंडी डन ना, तू म्हणलास ना, 3 अंड्यामध्ये तुझं पोट भरलं, तू ती 3 कोंबशील का अंडी परत? नाही. कारण का तुझी बॉडी तुला काय सांगते की बाबा मला 3 अंडी आता बाद झाली, अँड दॅट्स फाईन. हे सिग्नल आहे तुझ्या बॉडीचं. सिग्नल आला, फूड आला आतमध्ये, पोट भरलं, दॅट्स इट. बरोबर. मी पाहिले तुझे 12 अंडी असतात. मग काय माझं पोट नाही भरत. माझं 8 अंड्यामध्ये पोट नाही भरत. देर आर टाइम्स इन माय लाईफ की माझं 8 अंडी पण मला खूप होतात. हू डिसाइड्स दॅट? मी तेच म्हणतोय की नो न्यूट्रिशनिस्ट, नो सायंटिस्ट, नो मॅथमॅटिशियन कॅन टेल मी की मला उद्या सकाळी भूक किती लागणार आहे. नोबडी कॅन टेल मी दिस. ऑल डिपेंड्स अपॉन की तुझी आज रात्री झोप किती छान होतीये, मी आज रात्री इकडनं घरी कधी चाललोय, बरोबर. मी कुठे सप्लिमेंट्स घेतोय, मी पाणी किती पितोय, मला झोप नीट लागते का नाही लागत आहे, उद्याचा दिवस माझा कसा आहे. बरोबर. कोणी सांगू शकत नाही मला की उद्या मला सकाळी मी उठीन, मला भूक लागेल आणि मला 3 अंडी जातील. शक्यच नाही. चॅलेंज, ओपन चॅलेंज. मग हे जे ठरवून घेतले हे फक्त बिलीफ्स आहेत आपल्या की सकाळी 2 अंडी खाल्ली पाहिजे, तुम्ही 3 अंडी खा. कम्प्लिटली. तुला 3 अंडी जर का जात असतील हम्म. खायला आणि मी तुला म्हणलं की नाही एकच खा, तू म्हणजे एकच खाऊन मला पोट नाही भरलं पूर्ण माझं, मला लगेच 2 तास भूक लागणार तुला. बरोबर. मग कधी मग आबळसाबळ खा, समुद्र दिसतंय ते, हे होतं. हे नाही व्हायला पाहिजे. तू जेव्हा पोट भरून खातोस ती अंडी किंवा चिकन जे काय असेल ते, तुला पुढचे 4 ते 6 तास भूक लागत नाही. दिस इज हाऊ ह्युमन बॉडी शुड फंक्शन. म्हणजे रोज ग्रीन व्हेजिटेबल्स पाहिजे आणि प्रोटीन साठी काहीतरी पाहिजे. चालणार आहे. आणि मग जे व्हेज येते त्यांनी पनीर खावं. आता पनीर तर आता मला माहित नाही किती ऑथेंटिक मिळेल, पण मग घरी बनवा तुम्ही पनीर. बरोबर. पनीर, दही, दूध हे सगळ्या गोष्टी चालणार सोयाबीन तुम्हाला. वगैरे सोया ते. सो मी युजली आय एम नॉट अ सोया फॅन, कारण का खूप त्याच्या मागे रिझन्स आहेत. एक बॉडीमध्ये घटक असतो इस्ट्रोजन नावाचा घटक, नाही म्हणणार मी, हॉर्मोन येतो बेसिकली. तर टेस्टोस्टेरोन हा जो हॉर्मोन जो असतो तो मेल डॉमिनंट हार्मोन असतो. बरोबर. एक ॲव्हरेज माणूस एका ॲव्हरेज बाईपेक्षा का ताकदवान असतो, कारण का त्याच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल्स थोड्याशा जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू फिमेल. फिमेल्समध्ये करतो का काय मग इस्ट्रोजन म्हणजे फिमेल्समध्ये बेसिकली इस्ट्रोजन लेवल जे असतात ना ते थोड्याशा जास्त असतात. सो सी मेल testosterone levels might be over here, okay, estrogen levels might be over here. Exact opposite will be the female counterpart. बरोबर. ठीक आहे. मेल्स मध्ये जर का टी लेवल्स इथे असतील, इस्ट्रोजन लेवल्स हे असतील आणि सोयाबीन भरपूर खाल्लं तर प्रॉबब्ली असं आहे, रिसर्च हे सांगतो की इस्ट्रोजन लेवल्स हे वाढू शकतील. ते नको आहे आपल्याला. बरोबर. मला ना इस्ट्रोजन इज अ फॅट गेनिंग हॉर्मोन, अच्छा. टेस्टोस्टेरोन इज अ मसल बिल्डिंग हॉर्मोन. त्याच्यामुळे मी खूप साऱ्या लोकांना हे सांगतो की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला पण बाय द वे, जी लोक पोस्ट द एज ऑफ 30 किंवा 40 असतील त्यांनी टोटल टेस्टोस्टेरोन आणि फ्री टेस्टोस्टेरोनच्या ब्लड टेस्ट करून घ्या रेग्युलरली एव्हरी 6 किंवा 10 मंथ्स, कारण का सध्या टेस्टोस्टेरोनची डेफिशियन्सी आहे. हा, त्याच्यासाठी आता ती गेम पण ऑर्गनाईज केली गेलेली आहे, एक्सपोर्ट ऑर्गनाईज केला गेलेला आहे की स्पर्म रेस. हो रिअली? हा, त्याच्यासाठी. आणि कारण की स्पर्म डिफिशियन्सी आली आहे वर्ल्ड मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. सो कॅलिफोर्निया कुठेतरी स्पर्म रेस होणार आहे. युएस तर आता इतकं डिक्लाइनिंग आहे हेल्थच्या बाबतीत की युएस मध्ये आता एका ऍव्हरेज टीनएजरची जी टेस्टोस्टेरोन लेवलची आहे ती 40 वर्षापूर्वी जी 80 वर्षाच्या इंडिव्हिज्युअलची होती ना टेस्टोस्टेरोन लेवल्स, त्या आहेत. इतके कमी झालेले आहेत बिकॉज ऑफ मे बी इंटरव्हेन्शन्स ऑफ ऑल द इस्ट्रोजन कंपाऊंड्स, फूड, लाईफस्टाईल, लॉट ऑफ थिंग्स. मास्टरबेशनमुळं जिमला इफेक्ट होतं नाही तुमच्या बॉडी, म्हणजे ते नाही केलं पाहिजे रोज सगळेजण म्हणतात ते. सी मेन काय माहितीये का की वेन यू डू दीज थिंग्स तर तेव्हा देर आर सर्टन मिनरल्स विच ऊज आउट फ्रॉम द बॉडी. ते तू रिप्लेनिश नाही केलेस परत तर मग तुला परफॉर्मन्स मध्ये बाकीच्या ठिकाणी नक्कीच फरक पडेल. तो वाटेल की बाबा नाही ताकदच नाहीये, या गोष्टी होऊ शकतात. बट मग असं पाहिजे की अरे बाबा नाही, जर का मला माहिती आहे की माझ्या बॉडीमधनं हे सगळं घेऊन चाललेलं आहे तर मला फूडमधनं किंवा माझ्या सप्लिमेंट्समधनं मला हे घ्यायला लागेल. एक्झाम्पल इज झिंक. सो माझं म्हणणं तेच आहे तुम्हाला की तुम्ही जितकं जास्त एक्झर्ट करताय, तुम्ही जितकं जास्त व्यायाम करताय, तर व्यायाम करत असाल आणि तुम्ही जर का एक्झर्ट होत असाल तर याचा अर्थ की तुम्हाला रिक्वायरमेंट ऑफ न्यूट्रियन्स ह्या खूप जास्त असणार आहेत. बरोबर. सो
एखादा व्यक्ती जो व्यायाम करत नाहीये त्याची प्रोटीनची रिक्वायरमेंट ही नक्कीच कमी असावी ॲज कम्पेअर टू समबडी जो व्यायाम करतोय. बरोबर सो त्यांनी ती रिक्वायरमेंट कम्प्लीट नाही केली तर त्याला त्या व्यायामाचा फायदा होणार नाही. बरोबर. मग ते म्हणतात की बॉडी बिल्डिंग एकदा चालू केली का तुम्हाला नो मास्टरबेशन झोन मध्ये जावं लागतं. असं अजिबात नाहीये. नाही, इट्स अ बिगेस्ट मिथ. ते खूप मोठं मिथ आहे खूप आणि मोठं मिथ. मास्टरबेशननी तुमच्या लाईफ वरती परिणाम होतात आणि खूप गोष्टी ते होऊन नक्कीच जातात. होतं फॉर शुअर. काय काय ड्रॉबॅक्स आहेत? सी बेसिकली काय आहे की अगेन इट्स अ डोपामाइन हिट. हे तुलाही माहिती आहे. जसं आपण इंस्टाग्राम मगाशी बोललो त्याच्याबद्दल की सोशल मीडिया स्क्रोलिंग म्हणा किंवा पॉन म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी ज्या असतात तर त्यांनी तुझं काय होणार आहे की त्यांनी यू आर बेसिकली हुक टू समथिंग. इट्स बेसिकली अन ॲडिक्शन. त्याचा पुढे फ्रुटफुल इफेक्ट काहीच नाही आहे त्याचा पुढे. बरोबर अँड देन यू एक्सपेक्ट अ लॉट फ्रॉम समथिंग एल्स बरोबर. जे कम्प्लिटली फेक आहे. सो त्यामुळे म्हणजे ते म्हणतात ना की ॲडिक्शन जर का असेल ना तर ॲडिक्शनमुळे डिॲडिक्शनमध्ये याला फार वेळ लागतो. बरोबर सो दिस इज जस्ट अ चीप डोपामाइन फॉर यू. आणि हे सगळीकडेच आहे आता. जस्ट इट्स नॉट जस्ट पॉन. इट्स इंस्टाग्राम ॲज वेल. इट्स सोशल मीडिया ॲज वेल. सगळीकडे आहे. आणि काय मी हे थिंक मी माझ्या वेळेस मी तुला सांगतो गेमिंग वॉज द ॲडिक्शन. बरोबर. सो व्हेन आय वॉज इन स्कूल तर तेव्हा माझ्या घरी होता कॉम्प्युटर. तर तेव्हा मी कॉम्प्युटरचे गेम्स खेळायचो काय काय छान छान. पण मग जेव्हा केव्हा असे गेम्स असायचे ना की ज्याला मिशन्स असायच्या कॉल ऑफ ड्युटी म्हणा किंवा डूम म्हणा किंवा IGI. कमांडो म्हणा IGI म्हणा तुला एक मिशन दिलेली आहे की बाबा नाही तू आज इथे आहेस आणि तुला आता ह्या लेवलपर्यंत जायचं आहे. बरोबर. मग देन यू आर हुक टू द गेम. दॅट्स ॲडिक्शन. आणि बॉडी लेवलला काय याचा त्रास होतो? कसं ॲडिक्शनचा हा म्हणजे हेच कामच होत नाहीत रे. masturbation वगैरे. काय कामं होतात? काहीच कामं होत नाहीत. मग ह्याच्यानी प्रोक्रॅस्टिनेशन वगैरे सगळं वाढतं. नक्कीच वाढणार. बेनिफिट काय तू सांग ना. बेनिफिट काय तू सांग ना याचा. काहीच नाही बेनिफिट. पुढे काय अगेन चीप डोपामाइन चीप प्लेजर. सो प्लेजर आणि रिवॉर्डमध्ये फार फरक आहे. हे हे लोकांना कळत नाही. हे वर्कआउट करून हे कंट्रोल करू शकतो आपण हे ऍडिक्शन पासून. हो हे बघ मी तर आता जसं म्हणलं की प्लेजर आणि रिवॉर्डमध्ये फरक आहे. म्हणजे काय की खरं सांगू तुला आता ह्याचा विषय चालला मास्टरबेशनचा. सो दॅट विल बी अ प्लेजर फॉर यू. ते रिवॉर्ड त्याचा काहीच नाहीये. बरोबर आउटकम काहीच नाही त्याचं पुढे. बरोबर. म्हणजे इज इट समथिंग विच इज प्रोडक्टिव्ह. इज इट हेल्पिंग यू इन समथिंग. काहीच नाहीये पुढे. बरोबर पण तू जेव्हा ते काम करतो ते कामानं तू पैसे कमवतोस आणि त्या पैशांना काहीतरी चांगलं करतोस दॅट्स अ रिवॉर्ड फॉर यू ना. बरोबर. सो मी हे एक्झाम्पल खूप देतो लोकांना की सगळ्यांना माहिती आहे की मनी कॅन बाय हॅपीनेस. माझं त्याचं अजिबात नाही की मनी विल बाय यू हॅपीनेस फॉर शुअर. सो मनी विल बाय यू हॅपीनेस आय नो. पण इफ दॅट मनी इज अर्न्ड बाय युअर हार्डवर्क देन दॅट विल बाय यू मोर हॅपीनेस. बरोबर. उद्या तुझ्या दारामध्ये कोणतरी 10 लाख रुपये ठेवले कॅश. पण माहितीच आहे कोण ठेवले. तू घेतलीस कॅश. तू इन्व्हेस्ट केली हे आण ते आण आणखीन चांगला कॅमेरा आण आणखीन चांगला लाईट सगळं केलं. ॲट द बॅक ऑफ द हेड ना तुला माहिती गेलं हे पैसे नाही असेच मला मिळाले. तुला माहित नाही कुठे मिळाले. हे दिस इज नॉट माय मनी. बरोबर. सो त्याचं प्लेजर किंवा त्याचा एक तो रिवॉर्ड सिस्टीम जी असते आपल्या बॉडीमध्ये ती नाही काम करत. बरोबर. पण जेव्हा तू हे आता सगळं जे काय स्वतःच्या हिंमतीने उभं केलेलं आहेस तुला माहिती आहे दॅट्स अ व्हेरी फ्रुटफुल थिंग विच यू आर डन. बरोबर. कष्ट करून पैसे कमवून हा जो रिवॉर्ड जो आहे ना हा वेगळा आहे. मग हे प्रोक्रॅस्टिनेशन आणि लिथार्जी किंवा हे जेव्हा वाढायला लागतं प्रोडक्टिव्हिटी कमी होते ह्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी तू काय सजेस्ट करशील? हे बघ मला काय वाटतं ना की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोल पाहिजे चांगला. ठीक आहे मी असं म्हणत नाहीये की पॅशन सगळ्यांनाच पाहिजे. ज्या लोकांना त्यांचं एक पॅशन असतं ना दे आर व्हेरी लकी. माझं असं म्हणणं आहे. त्यांचं ते कॉलिंग असतं आयुष्याचं की बाबा नाही मला हे करायचं आहे. असे लोक आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला मलाही माहिती आहे की त्यांना हे करायचं आहे. अशी काही लोक मला माहिती आहेत की ज्यांना माहितीच नाही की मला काय करायचं आहे. अँड दॅट्स व्हेरी आय विल नॉट से अनफॉर्च्युनेट. पण त्यांना ते अजून त्याचा टाइम नाही आलाय. अँड दॅट्स फाईन. पण एक तुम्ही कधी एक ध्येय ठेवा. एक कधी तुम्ही गोल ठेवा आणि त्याच्यात तुम्ही काम करा रोज. अँड दॅट्स अबाउट इट. अँड ते इट कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी मे बी गेटिंग अप इन द मॉर्निंग अँड गोइंग फॉर अ जॉग. साधं सिम्पल. किंवा सकाळी उठून बसल्या बसल्या मेडिटेशन करायचं. फार अवघड आहे बाय द वे मेडिटेशन. आय एम टेलिंग यू. मला माहिती तुम्ही कोणी करतं का. मला माहिती तुम्ही कोणी करतं का मेडिटेशन. पण हा पण म्हणजे इट्स व्हेरी टफ. म्हणजे आय ट्राईड इट कपल ऑफ टाइम्स की सकाळी उठल्या उठल्या करायचं. माय मॉर्निंग्स आर व्हेरी बिझी. उठल्या उठल्या मी कधी जिमला पळतोय असं असतं मला. पण
उठल्या उठल्या स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देणं, श्वासावरती कंट्रोल करणं, 5 मिनिटं काही न करणं, डोळे बंद करून स्वतःच्याकडे लक्ष, श्वासाकडे लक्ष, की नाही यार नाही, म्हणजे खूप अवघड आहे. मला वाटतं हे मी बोलतोय फार सोपं आहे, पण खूप अवघड आहे. तू कधी हे ऐकलंस बाय द वे, दी आर्ट ऑफ गेटिंग बोर्ड? नाही. सो तू एक काम कर, तू आज घरी जाशील ना तेव्हा, तर तेव्हा तुझ्या एका फेवरेट स्पॉटवरती बस. जसं तुझा हा आपला सोफ्याचा फेवरेट स्पॉट आहे, आणि एकटा बस. जवळ फोन नाही ठेवायचा आहे, काही नाही ठेवायचं आहे, सगळे लाईट्स व्यवस्थित चालू ठेवू, काय असेल ते, आणि 5 मिनिटं मला बसून दाखव एकटा. काही करायचं नाही, फक्त बसून दाखव. कर, प्रयत्न करायचा काहीतरी. नाही जमत, रेस्टलेस होतो माणूस. फोनकडे बघू का, टी व्ही लावू का, आणि मग इथे काय चालू, हे काय, बघ नुसतं बसायचं एका जागी, बोर व्हायचं. बघ जमेल का, ट्राय इट आउट. ह्यानी काय होतं म्हणजे नक्की? सो मी एकंदर काय ऑब्झर्व केलंय, की जेव्हा केव्हा तुम्ही एकटे बसता आणि जेव्हा केव्हा तुम्हाला आजूबाजूला काही डिस्ट्रॅक्शन असतात ना, तेव्हा समटाइम्स यू गेट द ब्रिलियंटेस्ट ऑफ द आयडियाज. सो यू वोंट बिलीव्ह, पण असे ते आहा मुवमेंट जो असतो ना, अरे हा हे करूया आपण, तर त्या मुवमेंट्स मला कधी आले माहिती आहे का? त्या मुवमेंट्स मध्ये आले आहेत की जेव्हा केव्हा मी शॉवर घेतो तेव्हा, मी बाथटबमध्ये बसतो तेव्हा, की जेव्हा माझ्याकडे फोन नाही, पण मी माझ्या स्पेसमध्ये आहे, मी माझ्या झोनमध्ये मी आहे निवांत, की माझ्या आजूबाजूला काहीच नाही, मला कोण डिस्टर्ब करण्याकरता. तेव्हा तेव्हा हे मला काही काही आयडिया सुचले आहेत, ब्रिलियंट ऑफ दी आयडियाज, की जे जर का केलं तर त्यांनी खूप काय काय मे बी फायदा होईल, आणि ते जस्ट अशा येतात, स्पार्क सारख्या येतात. शेवटच्या टप्प्यात आपण आलोय दादा आता. तर मला फक्त तुला हे एक विचारायचं आहे की हे एक मिथ आहे, म्हणजे मी ते सगळे फक्त कार्डिओ करून पण तुमचं फॅट लॉस होतं? मीच नाही, हे बरोबर आहे. म्हणजे मी त्याला काही पण मी तुला तेच म्हणजे म्हणतो, डाएट न करता काही प्रमाणामध्ये होऊ फक्त शकतो, हम्म. पण म्हणजे यू कॅनॉट गो बियॉन्ड अ पॉइंट. तुला कम्प्लीट फॅट लॉस हवा असेल तर न्यूट्रिशन हॅज टू बी देअर, बरोबर. नॉन निगोशिएबल येते. पण अगेन आपली म्हणजे म्हणतात ना की आपला रूट पण तोच आहे, की फक्त फॅट लॉस हवाय का. बरोबर. मसल सी फॅट लॉस जेव्हा पूर्ण होतो ना, माणूस खुश असतो. आय ॲग्री, की जेव्हा केव्हा तो माणूस त्या वजन काट्यात उभं राहतो, किंवा ती बाई वजन काट्यात उभी राहते, तेव्हा ते वजन एकदम असं 7 किलो 10 किलो कमी असतं, पण समहाऊ यू फील की बाबा, इवन शी फील्स की नाही, शी इज नॉट हॅपी. बरोबर. तो टोन दिसत नाहीये बॉडीचा, मग ती कुठेतरी आणखीन एका एक्झाम्पलला बघतो, ही कसली भारी टोन आहे, मला असं व्हायचं. पण टोन काय, टोनिंग बेसिकली मसलमुळे आहे ना, बॉडीमध्ये मसल जास्त आहे त्या व्यक्ती, त्याच्यामुळे तो टोन दिसतोय. मसलला तुम्हाला कधी टोन करता येत नाही, मसलला ऑलरेडी टोन असतो, बरोबर. तो मसल फक्त तुम्हाला वाढवता येतो किंवा कमी करता येतो. आता बऱ्यापैकी आपण सगळ्यावरती गप्पा मारल्यात, सगळं हे झालेलं आहे. मला फक्त ते आत्ताचे जे एक प्रॉब्लेम सगळ्यात मोठा जो दिसतो ना मुलींमध्ये, तो पीसीओएस आणि पीसीओडी. बरोबर, हे वर्कआउट करून हे सगळं सॉल्व्ह होऊ शकतं? 100%. सी पीसीओएस पीसीओडीचा रूट कॉज जो आहे ना, हम्म. दॅट्स इन्शुलिन रेझिस्टन्स. हम्म. तुम्ही जर का वर्कआउट व्यायाम व्यवस्थित केला, शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणली, तर हा प्रॉब्लेम डॉक्टर्सच रेकमेंड करतात की तुम्हाला जर का पीसीओएस पीसीओडी असेल ना, तर द फर्स्ट लाईन ऑफ ऍक्शन विच दे रेकमेंड इज तुम्ही पहिले व्यायाम चालू करा, मग आपण औषधांकरता नंतर बघूया काय ते. सो व्यायाम विल बी नॉन निगोशिएबल, पाहिजेच तो. तू हे सगळं करत असताना या सगळ्या या जर्नीमध्ये तुझ्या मला एक कॉमन दिसली, आणि ती सगळ्यात महत्वाची असते कुठल्या पण एंटरप्रिनर, कुठल्याही बिझनेसला किंवा तुझ्या प्रोफेशनला, सगळ्यात महत्वाची म्हणजे डिसिप्लिन. मग ते वर्कआउटचा असू दे किंवा बिझनेसचा असू दे. बरोबर. तुला काय वाटतं डिसिप्लिन तुझ्यासाठी काय आहे? किंवा डिसिप्लिनच ती एक गोष्ट आहे का जी सगळ्यात महत्वाची आहे, म्हणजे वर्कआउटसाठी पण आणि बिझनेससाठी पण, का अजून काही आहे? मी तर म्हणून डिसिप्लिनपेक्षा हॅबिट्स या फार महत्वाच्या आहेत. डिसिप्लिन तर येईलच, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जर कधी हवी असेल, इच्छा असेल, तर ते डिसिप्लिन ते येऊन जातं. म्हणजे तुम्हाला ते अशी यू कॅनॉट सीक डिसिप्लिन की नाही मला डिसिप्लिन पाहिजे हे होत नाही, ते होऊन जातं. हॅबिट महत्वाचं आहे. हॅबिट्स महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत हॅबिट्स. म्हणजे habits. 21 दिवसात हॅबिट्स, आपल्याला कुठली हॅबिट लावायची असेल तर 21 दिवस लागतात, हे खरं आहे? बरोबर आहे. 21च दिवस असं काही लोकांचं 2 दिवसात पण होऊ शकतं, असं काही नाहीये. सी हॅबिट्स ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे आणि त्या म्हणतात ना की ते हॅबिट्स विल बेसिकली सेट युअर रुटीन ॲज वेल. आणि हे हॅबिट्स जर का तुम्ही प्रोलॉंग ठेवले, चांगले हॅबिट्स, गुड हॅबिट्स, तर नथिंग लाईक इट. तुम्हाला सक्सेस इज लाईक जस्ट अ स्टेप अवे फ्रॉम यू.
दादा आपण सगळ्या गप्पा मारल्या, खूप गप्पा मारल्या, म्हणजे सगळे टॉपिक्स आपण टच करून आलो जेवढे होऊ शकतात तेवढे. कसं वाटलं तुला एकंदरीत? मस्त. मला एक काय सांगा वाटतं माहितीये का, की आपण काही आधी त्याच्याबद्दल काही चर्चा नाही केली, की कुठले प्रश्न घ्यायचे किंवा काय बोलायचं. मला मला पर्सनली हे आवडत नाही, की तू आधी मला आदल्या दिवशी रात्री सगळे लिहून देणार प्रश्न, मग ह्याच्यासाठी तुला बोलायचंय. म्हणजे काय होतं ना, ह्यानी यू कॅन स्पीक युअर हार्ट आउट. बरोबर आणि ते फार मग मेकॅनिकल वाटतं, की बरोबर. तू प्रश्न विचारतोय, दिस इज नॉट अ इंटरव्ह्यू, दिस इज अ टॉक. सो मला हे असे टॉक जास्त आवडतात, मला इंटरव्ह्यूज नाही आवडत, की बाबा प्री प्रोग्राम काहीतरी प्रश्न आहेत आणि मग मी त्याची उत्तरं एका टेक्स्टबुक सारखी लिहून देतोय किंवा हे मजा नाही ह्याच्यामध्ये काही. बरोबर. पण मग हे कसं वाटलं तुला? छान वाटतं, एकदम मस्त, व्हेरी कम्फर्टेबल, फ्रेंडली आणि एकंदर असं असं घरासारखं वाटलं एकदम छान. येताना काय थॉट्स होते किंवा काय, आणि आता काय जेव्हा आपण पॉडकास्ट कम्प्लीट केलाय थोडक्यात? लोक क्या कहेंगे हे बघितल्यावरती. ते कुठेतरी हे पण होतं ना, की तू आतापर्यंत, मी जेव्हा तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला आठवतंय की तू कधी केला नव्हता. ते रिसेंटली एक पॉडकास्ट केलता तू. बरोबर. सो तो पॉडकास्ट होता ना, तो मला काय करायचा होता, कारण का तो माझ्या स्कूलचा होता बरोबर, पॉडकास्ट. तू सो मी सांगितलं तुला होतंस. म्हणलं होतं की माझा पहिला पॉडकास्ट जो कधी येईल हा. तो दॅट विल बी डेडिकेटेड अँड डिव्होटेड टू माय स्कूल. बरोबर. सो त्याच्यामुळे मी आमच्या ज्या सीईओ आहेत त्या स्कूलच्या कल्याणी कपाडिया, सो त्यांच्याबरोबर मी तो पॉडकास्ट केला. आणि त्याच्यानंतर मग मी तुला म्हणलं की भाई आता आय एम रेडी, तुम्हाला कधी पण बोलव मी येतो. पण तेव्हा नेमकं मग ते आता जिम शिफ्टिंग झालं, नवीन जिमचं झालं, मग ते डिले होत गेलं. बरोबर. पण मग तेव्हा तुझ्या मनात थॉट्स काय होते की की तू कधीच आतापर्यंत कॅमेऱ्याच्या समोर तसं गेलं नाही, कधीच कुठं असं स्वतःहून बोललेलं नाहीये किंवा फिटनेस बद्दल वगैरे, म्हणजे तुझे कोर्सेस वगैरे आहेत हे सगळे, पण अशा टॉक शोला वगैरे तू कधी प्रिफर पब्लिक नाही स्पीकिंग केलं? मी पहिले केलंय. हा. ऑनेस्टली जर का विचारलंस तू तर काही केलेवनच्या स्टुडंट्सना मी करिअर काउन्सिलिंग सेमिनार्स करता मी जायचो. कारण का कसं होतं की पेरेंट्सना समजून देणं फार महत्वाचं आहे, बरोबर. की लेट्स से आत्ताच्या जनरेशनचं बघितलंस तू हा. तर त्यांना जर का फिटनेस इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर ते त्यांच्या पेरेंट्स सोबत येतात बरोबर. माझ्याबरोबर बोलायला, की बाबा काय केलं पाहिजे म्हणून, ह्याला असं असं इंडस्ट्रीमध्ये घुसायचंय तर काही पुढे स्कोप आहे का. सो ह्या गोष्टींचा एक करिअर काउन्सिलिंग सेमिनार्स स्कूल कंडक्ट करतात, त्याच्याकरता मी 2-3 वेळा गेलेलो आहे. सो पब्लिक स्पीकिंगची तशी मला सवय आहे, प्लस माझ्या टीम मिटिंग्स कायम होत असतात, त्याच्यामध्ये 16-17 लोक असतात. सो म्हणजे मला असं काही असं हे नाहीये की ऍप्रिहेन्शन कशाबद्दल नाहीये. बरोबर. पण मग सोशल मीडियावरती तू पहिल्यांदाच येणार आहे तुझा पॉडकास्ट वगैरे असा, की ज्याच्यात तू असं निवांत गप्पा मारल्या 2-3 तास असं मी बोलला? ऑनलाईन 1-2 केलेत, हा. पण ते ऑनलाईन आहेत, पण असे वन ऑन वन किंवा इन पर्सन हा तसा तू विचारला असता हा फर्स्टच असेल माझा. पण हॅव्हिंग सेड दॅट की असं म्हणजे मला असं काही वाटलं नाही की दिस इज व्हेरी प्रोफेशनल आहे किंवा असं. मला खूप फ्रेंडली एन्व्हायरमेंट वाटलं, विच आय लाईक. क्या बात आहे. सो ज्या पालकांना प्रश्न पडलेला असेल की ह्या करिअर मध्ये स्कोप आहे का, तर हा पॉडकास्ट नक्की बघा. की दादाकडे येताना BMW आणली आणि मग अशी सुपर बाईकचं सांगितलं. सो करिअर आहे, फक्त तुम्हाला त्यासाठी कष्ट घ्यावे BMW बाय द लागतील. वे मी आणि माझ्या बायकोने एकत्र घेतल्या. हो काय? येस. मग त्यासाठी तुम्हाला गर्लफ्रेंड पण असायला पाहिजे किंवा बायको. आणि सक्सेसफुल म्हणजे बायको हा. असते पाहिजे, जी हा, ते इक्वली महत्वाचं आहे. जी इक्वली करिअर ओरिएंटेड आणि हंगरी आहे त्या बाबतीत. हा, मग ते म्हणजे ते पण रिक्वायरमेंट लागेल तर सुपर कार मिळेल तुम्हाला, असं दादांनी सांगितलंय थोडक्यात. एकंदर खूप गोष्टीवरती झालं दादा. आपण पुढं पण पॉडकास्ट करू जे स्पेसिफिक सब्जेक्ट वरती असतील. आता आपण सगळेच टॉपिक टच केलेत, थोडे थोडं बोलायचा प्रयत्न केलाय. पुढे ह्याच्या पुढे पण मला तुझ्यासोबत पॉडकास्ट करायचेच आहे, जे स्पेसिफिक टॉपिकवर असतील. जे आता आपण मेडिटेशनवर तर थोडंसं बोललो, स्लीप वरती बोललो, पण त्याच्या डीप मध्ये गेलं तर तो पॉडकास्ट चालूच राहील. त्यामुळे आपण पुढे करू. आणि मजा आली मला, म्हणजे माझ्या मजा आली. मनातले खूप सारे प्रश्नांची उत्तर भेटले. आणि तेवढं जाता जाता मला तू सांग, म्हणजे की मला पण जिम जॉईन करायची आहे. मी ते सुरुवातीला जर सांगितलं खूप एक्सपेन्सिव्ह वगैरे, तर डिस्काउंट वगैरे भेटतो का असं पॉडकास्ट झाल्यावर? म्हणजे कसं आपण इथंच कॅमेरा विचारलं, माझ्या टेन्शन नाही. सो एक एक मी तुला सांगतो की जिम इंडस्ट्री आमची जी आहे ना, हा. तर ती फार डिस्काउंट वाली इंडस्ट्री आहे आणि मला माहित नाही का. सो आमच्या जिमची एक पॉलिसी आहे हा. की ₹1 आम्ही डिस्काउंट देत नाही. वा, ऐक आणि इथंच पुढे रिजेक्ट झालेलं आहे. सो 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 पुढे आहे काय आहे की डिस्काउंट जेव्हा आपण लोकांना देतो ना, तर तेव्हा समहाव मला वाटतं की आपण आपल्याला अंडर व्हॅल्यू करतो. तू एक साधा विचार कर की जेव्हा तू उद्या गेलास पॅव्हलियन मॉलमध्ये आणि गेलास अंडर आर्मरच्या शोरूम मध्ये, ठीक आहे,
अंडर आर्मर तुला कधीच डिस्काउंट देत नाही. का देत नाही डिस्काउंट तुला? कारण का त्याला माहिती की त्यांच्या त्या प्रोडक्टची व्हॅल्यू आहे काहीतरी. बरोबर. सो किंवा तू लेट्स से कुठेतरी एका हॉटेलमध्ये गेलास आणि हॉटेलला जाऊन तू कुठेतरी एक एक्सपेन्सिव्ह दारू मागितलीस, तू बिंदास तू पैसे देऊन टाकतोस त्या दारूचे किंवा ह्याचे. त्याला तू डिस्काउंट मागत नाहीस. पण फिटनेस हा इतका एक मोठा म्हणजे भाग आहे आपल्या लाईफमध्ये की जर का तू ते अचीव्ह केलंस, तुझी क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होणार आहे, तू हेल्दी होणार आहेस, तर हेल्थवरती डिस्काउंट देणं समाव मला पडत नाही. म्हणजे तुमच्या भल्याकरता आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय, तुमच्या भल्याकरता आम्ही तुम्हाला हे सगळे ॲडव्हाइसेस देतोय, त्याच्यात तर डिस्काउंट मागताय. क्या बात आहे. सो नवीन टीचिंग पण तू दिलेली आहे की नाही दिला पाहिजे डिस्काउंट, तुम्ही अंडर व्हॅल्यू डिस्काउंट कल्चर समाव मला तुम्ही पर्क्स द्या जास्त. म्हणजे काय करा की तुम्ही प्रॉब्ली लेट्स से तू जिमला आलास ना, तर मी तुला माझ्या जिममध्ये एक आईस बारचा सेशन फ्री देतो, एक्झाम्पल स्टीमचा सेशन एक फ्री देतो, ते तुम्ही पर्क्स द्या. पण तुम्ही तुमच्या कोचिंग स्किल्सना किंवा सर्व्हिसेसना डिस्काउंट देऊ नका. कारण का मग तुम्ही स्वतःला मग काय होतं माहितीये का की म्हणजे मी हे खूप बघितलंय की डिस्काउंट देतात ट्रेनर्स लोक डिस्काउंट, पण मग डिस्काउंट दिल्यानंतर एक परसेप्शन असं बिल्डअप होतं की अरे हा डिस्काउंटेड क्लायंट आहे, मग त्याला मी इतकंच देईन. सो हे नाही व्हायला पाहिजे कुठे. आलं लक्षात. मी भरेल पूर्ण फी. सो असं एकंदरीत मजा आली. दादा तुला एंड करताना तू पुन्हा ऑडपॉड वरती तुला यायचंय आणि हा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता? हा खूपच ॲज आय सेड की बराच फ्रेंडली होता आणि मला असं कुठलंही असं कुठेही वाटलं नाही की अरे आय शुड होल्ड ऑन टू माय थॉट्स, हे नाही बोललं पाहिजे किंवा असं काही मला फारसं नाही वाटलं. जे काय ते मी बिंदास बोललो आहे ते, जेवढं मला माहिती तेवढं मी बोललो. कदाचित मी फॅक्च्युअली चुकीचाही असेल काही गोष्टींच्या बाबतीत, कारण का फिटनेस हे असं सायन्स आहे ना, इट्स एव्हरी सिंगल डे इट कीप्स ऑन इव्हॉल्विंग. आणि इतके सारे त्याच्यामध्ये एक्सपर्टीजेस असतात की एक तुला रिसर्च हा सांगतो, दुसरा रिसर्च तुला हे सांगतो, मग कोणतरी एकदम काउंटर करा की बाबा हे असं सगळं बरोबरच नाहीये, तुम्ही काहीच केलं नाही पाहिजे, तुम्ही फक्त मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, अशी लोक असतात. सो माझा मुळात अंडरस्टँडिंग एक असं आहे की तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला रिझल्ट काय हवेत, तुम्हाला गोल काय हवेत. बरं, तुम्हाला बॉडी बनवायची असेल तर मग मेडिटेशन करून सुद्धा नाही चालणार. बरोबर. किंवा योगी व्हायचं असेल किंवा तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी वाढवायची असेल, मग तुम्ही योगा करा, काही हरकत नाही. नाही बॉडी बनवायची आहे, दॅट्स फाईन फॉर मी. सो सायन्सेस, फिटनेस सायन्सेस आर evolving every single day because new researches are coming up, new nutrients are coming up, technology is ramping up. त्यामुळे सो प्रत्येकाचा रिबट काही ना कधी असणारच आहे ह्याच्यावरती. तेवढं खरं. नाही पण आपण जसं ते बोल होईल तसं पण आपले पॉडकास्ट पण आपण तसे करत जाऊ. ऑफकोर्स म्हणजे दादा ऑफकोर्स. आणि जाता आता फक्त दादाची जिमचं खाली मी डिटेल देतो, ज्यांना कोणाला दादाचं पर्सनल ट्रेनिंग हवं असेल आणि दादाला मेसेज करा. तिथं इन्स्टाचा हँडल पण देतो, सो डायरेक्ट तुम्ही करू शकता. फॉलो करा ना करू मला काही फारसं नाही याच्यामध्ये. पण जिम खरंच करा, जिम वाढीव आहे, म्हणजे मी पाहिली आहे, एक नंबर आहे. मी पण जाणारच आहे. मी म्हणतो की मला फॉलोअर्स देऊ नका, मला काम द्या. हा, सो असंच. आणि तुझ्या फॉलोअर्सला सांग की मला फॉलो करा. 100%. तेच माझं काम आहे. कारण 100% ते होईलच. 100% येस दादा. चेस करू आपण, पाणी चेस, काय टेन्शन नाही. येस, चेस. कट.